सर ने अमेजिंग कॉल दिया है। यस, तो आई एम रियली एक्साइटेड कि अभी सुपरवाइजर्स को क्या वैल्यू मिलने वाली है। जो सुपरवाइजर्स कोचेस कॉल में थे, आई एम श्योर कि वो बहुत ज्यादा मोटिवेट हुए होंगे। और अगले 45 मिनट्स, एक 1 आवर भी आपके लिए बहुत ही बढ़िया रहने वाला है। अगर आप देख रहे हो कि आपके कोई सुपरवाइजर्स कॉल के ऊपर नहीं है, तो तुरंत उनको फोन करके यहाँ पर इनवाइट करना है। क्योंकि अगले 50 मिनट हो सकता है आपका केवल ये महीना ही नहीं, आपका पूरा साल, आपकी पूरी जिंदगी बदल दे। और हम सब लोग यहाँ पर सुपरवाइजर्स एंड अबव, मतलब लीडर्स है। तो बताने के लिए जरूरत नहीं है कि आपको कैमरा ऑफ नहीं रखना है। बिल्कुल कैमरा ऑन रखना है, डायरी पेन लेकर आपको बैठना है। क्योंकि हमारे आज के दोनों भी गेस्ट स्पीकर, दे आर रियली ऑन फायर। जिस तरीके से उन्होंने पहले सेशंस लिए हैं, आई एम श्योर कि बहुत ही अमेजिंग डिलीवरी यहाँ पर मिलने वाली है। एग्जैक्टली पे प्लान क्या कहता है, ये हमें वो सिखाने वाले हैं। तो कौन कौन एक्साइटेड है, एक बार मुझे बता दीजिए, जस्ट हैंड वेव करना। कौन कौन एक्साइटेड है सुनने के लिए अभी का ये सेशन? यस, मेरे दोनों हाथ ऊपर है, क्योंकि मैं सबसे ज्यादा एक्साइटेड हूँ। क्योंकि मैंने 1 घंटा पूरा सुना है, मैं बाहर था लेकिन फिर भी मैंने पूरा सेशन सुना है। राइट। तो यस, ज्यादा वक्त न लेते हुए सबको ये मैं कहना चाहूंगा, कैमरा पेन रेडी। आपका जो कैमरा है उसको ऑन रखना है, और हेल्प में इनवाइट फर्स्ट डॉक्टर आनंद मोरे ऑन स्टेज टू डिलीवर हिज वैल्यू। वेलकम आनंद सर। Yes, good morning. Good morning all. Yes, respected all my dear friends and family members. देखिए कि अभी जो हमारे कोचेस को जो वैल्यू डिलीवर किया है, कि हमारे डॉक्टर सुधीर सर और बाकी हर्षद सर और हमने भी, तो बहुत अमेजिंग वैल्यू उन्होंने डिलीवर किया है। सुधीर सर ने तो उनको नोट डाउन करने के लिए बोला है कि सुपरवाइजर मैं बनूंगा या बनूंगी, उसका डेट लिखने के लिए उन्होंने बोला है। इतना जबरदस्त मोटिवेट उन्होंने किया है उनको, और सुपरवाइजर बनने के फायदे भी उनको बताया है। तो अभी सुपरवाइजर और सुपरवाइजर का जो रिक्वालिफिकेशन है तो सर बताएंगे, लेकिन जब तक मैं फिर से उसके ऊपर एक बार दोहराना चाहूंगा कि देखिए कि किस तरह से हमने अभी 2-3 स्लाइड में, नए स्लाइड है ये, दिखाने की कोशिश करूंगा। फिर बाद में हैंड ओवर मैं सुधीर सर से करो की तरफ करूंगा, और उनका होने के बाद फिर से अगर वो चाहेंगे तो मैं हैंड ओवर कर सकता हूँ। देखिए क्या, हमें तो लीडर है इसलिए ज्यादा उसके ऊपर हम बात नहीं करेंगे। मार्केटिंग प्लान में हमें पता है 25% में हम डिस्ट्रीब्यूटर बनते हैं। फिर बाद में सीनियर कंसल्टेंट, 500 वॉल्यूम पॉइंट होने के बाद 35% डिस्काउंट को चले जाते हैं। सक्सेस बिल्डर जो रहता है कि बाबा एक टेम्पररी, वो 42% को। फिर बाद में क्वालिफाइड प्रोड्यूसर जो है वो 2500 वॉल्यूम पॉइंट, 2500 वॉल्यूम पॉइंट के जब हम एक्यूमुलेट करते हैं तो 42% को। और फिर बाद में सुपरवाइजर जो है वो, लेकिन जब सुपरवाइजर 1000 वॉल्यूम पॉइंट के बाद जब हम करते हैं कि जैसे कि इसके जो दो कंडीशन मैंने बताए थे, कि जो फर्स्ट कंडीशन है सुपरवाइजर के लिए कि लेवल कैन बी क्वालिफाइड इन 1 to 2 मंथ, उसके लिए 1000 पर्सनल वॉल्यूम पॉइंट खुद के रहने चाहिए। और जो हमारी फ्रंट लाइन है, जो डाउन लाइन जिसे बोलते हैं, तो 3000 वॉल्यूम पॉइंट उनके। यस, यानी या 4000 वॉल्यूम पॉइंट हमारे खुद के, जो जब करेंगे हम 1-2 महीने में, खुद के 1000 और बाकी के 3000 डाउन लाइन के, या खुद के 4000। ये फर्स्ट कंडीशन। सेकंड कंडीशन देखिए ये किस तरह से डायग्राम में देखेंगे हम, खुद के 1000 है और जो हमारे फ्रंट लाइन डाउन लाइन है उनकी उनकी, ये सब मिला के जब हमारे 4000 वॉल्यूम पॉइंट होते हैं तो हम सुपरवाइजर बनते हैं, ये पहले कंडीशन में। और सेकंड कंडीशन, सुपरवाइजर लेवल कैन बी आल्सो क्वालिफाइड इन 12 कंजिक्यूटिव मंथ, में भी कर सकते हैं, लेकिन उसके लिए हमारे जो पर्सनल वॉल्यूम पॉइंट है वो 2000 होना चाहिए, डाउनलाइन के 2000 या 4000 वॉल्यूम पॉइंट। किस तरह से हम खुद भी करेंगे, तो ये सेकंड इसमें देखिए किस तरह से खुद के 2000, लेकिन और बाकी की ये सब। इस प्रकार दो कंडीशन में जब हम करते हैं, यानी क्वालिफाइड इन, नोट कीजिए कि 1 से 2 महीने में जब करने हैं तो हमें खुद के पर्सनल वॉल्यूम पॉइंट 1000 है, और क्वालिफाइड 12 कंजिक्यूटिव मंथ में, 1 बरस में हमें करना है तो हमारे खुद के पर्सनल वॉल्यूम पॉइंट 2000 है। देखिए इसमें हमारे जो प्रेफर कस्टमर है, बाकी खुद के है, ये सभी इसमें आ जाते हैं। लेकिन एसोसिएट होने के बाद जो डाउनलाइन उसे कहा जाता है वो, अदरवाइज द सुपर विल नॉट बी यू क्वालिफाइड। इसी प्रकार का ये होता है। जब हम ये सुपरवाइजर बनते हैं तो किस तरह से फायदा होता है हमें पता है। उससे जब हमें एक तो खुद का रिटेल 50% इनकम शुरू हो जाता है। फिर बाद में हमारा होलसेल इनकम जो है
जो जब तक आपने फ्रंट लाइन 50% तक जाती नहीं, जब तक उसकी 8% से लेके हमें 25% तक हमें उसका बेनिफिट मिलता है होलसेल चेक में अलग अलग प्रकार के। जब वो आगे की फ्रंट लाइन 50% तक जब पहुंचती है, तो वहां से हमें रॉयल्टी इनकम शुरू हो जाता है, वो भी 3 कॉन्जिक्यूटिव सुपरवाइजर के लाइन से। फिर बाद में हमें जो नेशनल इंटरनेशनल ट्रिप के लिए हम क्वालिफाई होते हैं, और फिर बाद में जो हमें इनकम सोर्स ये शुरू होता है, तो हमें 3 जनरेशन ये इनकम सोर्स शुरू हो जाता है। हमारे अगली पीढ़ी और उसके अगली पीढ़ी को ये ट्रांसफर होके, शायद मेरी जब मैं अगली पीढ़ी को जब मैं दूंगा ये ट्रांसफर होने के लिए, देखिए हमारे जो सीनियर मेंटर्स है उन्होंने दिखाया है कि 2-2 बरस में ही वो प्रेसिडेंट टीम बन के उनको कम से कम 20-25 लाख का चेक शुरू हुआ है। मर्सिडीज बेंज गाड़ी उनको कंपनी ने गिफ्ट में दिया है 80 लाख की। देखिए इतना सब। लेकिन जब वो समझो मुझे लास्ट में 20 बरस मैंने किया, मुझे लगा कि मेरे अभी वो बच्चों को मैं हैंड ओवर करूँ ये आईडी, और जब मुझे शायद 20 लाख रुपए पर मंथ मिलता होगा, तो उसी 20 लाख के ऊपर वो शुरू होता है वहां से बच्चों के लिए। और जो मेरा बच्चा एक और वो 20 साल काम करेगा और वहां पे शायद उसको 50 लाख मिलता रहेगा, तो वो जब नातू को शिफ्ट करेगा तो 50 लाख से वो चालू हो जाएगा। देखिए मैं डॉक्टर विनय मैडम रहा, मैं डॉक्टर हूँ, या बाकी हम कॉन्ट्रेक्चुअल है। हमारे डॉक्टर सुधीर सर ये परमानेंट मेडिकल ऑफिसर है, उनको थोड़ा पेमेंट ज्यादा रहता है। लेकिन मैं पोस्ट ग्रेजुएट एमडी, हम दोनों भी होके एक कॉन्ट्रेक्चुअल पोस्ट के ऊपर गए, 14 साल से मैं काम करता हूँ। तो वहां पे मुझे खाली 30,000 ही पगार है। लेकिन समझो मैं रिटायर होने तक मेरा 1 लाख पगार हो भी गया, जब मेरा बच्चा लगेगा ना वहां पे काम को, डॉक्टर बनेगा शायद और वहां पे आएगा, तो उसको जीरो से शुरू करना पड़ेगा ना। मुझे 1 लाख है तो वो उसी पोस्ट पे नहीं आ सकता। ये बेनिफिट अपने इस इंटरनेशनल हर्बलाइफ प्लेटफॉर्म के ऊपर जबरदस्त है, तो ये मैं बताने की कोशिश करूंगा। और जो अभी इसके लिए हमें रिक्वालिफिकेशन सुपरवाइजर का किस तरह से होना है, और एक सुपरवाइजर होने के बाद इसके साथ जो हमें नेशनल इंटरनेशनल ट्रिप के साथ जो पर्सनालिटी डेवलपमेंट के लिए अलग अलग प्रकार के सुपरवाइजर स्कूल के लिए हमें इनवाइट किया जाता है, और हम अलग अलग ट्रेनिंग के लिए क्वालिफाई हो जाते हैं। तो इसी प्रकार ये बेनिफिट और सुपरवाइजर हम बनते हैं। लेकिन ये सुपरवाइजर का रिक्वालिफिकेशन क्या होता है, वो सुनने के लिए मैं डॉक्टर सुधीर सर को इनवाइट करना चाहूंगा, जो मेरे खुद के ट्रेनर हैं। उनको मैं इनवाइट करूंगा, प्लीज डॉक्टर सुधीर सर, स्टेज इज योर्स। थैंक यू। आवाज नहीं आ रही सर। यस, थैंक यू आनंद सर। और हमारे मेंटर हर्षद सर, भाग्यश्री मैडम, और मेरे सभी साथियों का मैं यहाँ पर स्वागत करता हूँ। अभी पिन कोई भी हो, लेकिन सुपरवाइजर ही हमें कहा जाता है। ओके, क्योंकि एक्टिव सुपरवाइजर हर महीना करना बहुत जरूरी है। ओके, तो हम लोग एक बार सुपरवाइजर बन गए, तो सुपरवाइजर बनने के बाद में एक्टिव सुपरवाइजर कैसे बने ये जानना जरूरी है। ओके, तो सुपरवाइजर बनने के बाद में एक्टिव सुपरवाइजर बनने के लिए 2500 वॉल्यूम पॉइंट हमें 3 महीना तक लगातार करना है। ओके, तो हम एक्टिव सुपरवाइजर बन जाते हैं, और यही हम लगातार 4 महीने करते हैं तो वर्ल्ड टीम बन जाते हैं। ओके, तो ये करेंगे कैसे? तो ज्यादा से ज्यादा हमारे डाउनलाइन या फिर हमारी फैमिली मेंबर हमें बढ़ाने हैं। वो कैसे बढ़ाने हैं ये मैं आपको अभी यहाँ पर वो बातें नहीं होगी, क्योंकि ऑलरेडी आपने सीखा है। बहुत सारे लोगों ने चरणजीत सिंह सर से सीखा है, अमोल खिलारे सर से सीखा है, और इसलिए बार बार हमें ट्रेनिंग लेना जरूरी है। ओके, तो ये सबसे पहली बात, सुपरवाइजर बनने के बाद में हमारे पास नेक्स्ट पिन का गोल होना चाहिए। ओके, तो अपनी डायरी पेन में आप लिखिए, नेक्स्ट पेन यानी वर्ल्ड टीम हमें बनना है। सबसे पहले कि एक्टिव सुपरवाइजर बनना है, तो लिखिए एक्टिव सुपरवाइजर मुझे बनना है। ओके, मराठी में लिखिए, एक्टिव सुपरवायझर मला बनायचे आहे। ओके, बनायचे आहे, तुम्हाला तरी आधी वाटू द्या। ओके, आपको पहले लगना चाहिए। ओके, और लगने के बाद में फिर आप उसके ऊपर इफर्ट लेंगे। ओके,
सच्चे तन मन धन से, ओके, तन मन और धन तीनों भी लगते हैं। ओके, सिर्फ मन लगाएंगे तो नहीं होगा, सिर्फ तन लगाएंगे तो नहीं होगा, तन मन के साथ में धन भी हमें लगाना पड़ता है शुरू में, क्योंकि कोई भी बिजनेस इन्वेस्टमेंट के सिवा नहीं होता। इन्वेस्टमेंट, टाइम, एनर्जी और मनी, ओके, तीन चीजों की इन्वेस्टमेंट वहां लगती है। हमारी कंसिस्टेंसी लगती है, हमारा 100% डिवोशन लगता है, उसके बाद ही कोई भी पिन चेंज होती है। ओके, और मल्टी लेवल मार्केटिंग से ये बहुत ही डिफरेंट है। ओके, बाकी जगह पे क्या होता था, ऑलरेडी इसके पहले मैं 2-3 मल्टी लेवल मार्केटिंग में खुद मैंने पार्टिसिपेट किया है एक्टिवली। एक बार 2 मेंबर बनाओ या 3 मेंबर बनाओ, बस, बाकी आराम से बैठो, आपके 2 मेंबर बाकी का काम करेंगे। लेकिन हर्बल लाइफ में वैसा नहीं है। ओके, खुद भी एक्टिव रहना पड़ता है और डाउनलाइन को भी ट्रेन करना पड़ता है। ओके, पर्सनल वॉल्यूम पॉइंट भी हमें करना पड़ता है अपने जो पीवी है। ओके, जो 2500 अगर हम हर महीने करते हैं तो हम एक्टिव सुपरवाइजर कहलाते हैं। और हमारे डाउन लाइन के, हमारे जो फर्स्ट लाइन है, फ्रंट लाइन है, ओके, अभी फ्रंट लाइन बहुत अभी इम्पोर्टेंट शब्द हो गया है हमारे सिस्टम में। ओके, अभी सभी सभी लोग अपने फ्रंट लाइन को ज्यादा अभी क्या बोलते हैं, ट्रेन करने लगे हैं। और क्यों ना हो, क्योंकि अभी पूरे सिस्टम में ही अभी बताएगा कि फ्रंट लाइन पे वर्क करो। ओके, इसका मतलब सेकंड और थर्ड लाइन के आगे भूल जाओ ऐसा नहीं है, उनके ऊपर भी काम करना है, लेकिन सबसे ज्यादा फ्रंट लाइन, नया फ्रंट लाइन लाना है। तो 2500 वॉल्यूम पॉइंट करना है, एक्टिव सुपरवाइजर बनना है, इसका आपने पहले गोल बनाना है। और वहां पर तारीख और मंथ और ईयर डालना है। ओके, अभी जुलाई 2023 चल रहा है। ओके, तो आप आगे लिख सकते हैं, मुझे जुलाई 31 जुलाई 2023 तक एक्टिव सुपरवाइजर बनना है, या फिर 31 अगस्त 2023 तक एक्टिव सुपरवाइजर बनना है। जो भी आपको लगता है दिल से वो लिखिए। लिखने के बाद में ये हो गया, एक गोल हो गया, उसके बाद में एक्शन प्लान बनाना है। क्यों, कैसे बनाएंगे एक्शन प्लान? ओके, तो शुरू में अभी ये सिर्फ पॉइंट मैं बता रहा हूँ, एक्शन प्लान बनाना है, प्लान ऑफ एक्शन बनाना है। एक्शन प्लान 1 2 3 4, हमें कितने लोगों से बात करनी है, फिर वो लिस्ट निकालना वगैरह वगैरह, डिटेल में मैं नहीं जाऊंगा, लेकिन ये चीजें पॉइंट आउट करना जरूरी है। हर्षित सर ने बहुत ही अमेजिंग ट्रेनिंग इसके पहले हमें दिया है। उन्होंने बोला कि एक डेट वाली डायरी लो, 140 रुपए में। ओके, 140 रुपए में प्रेसिडेंट टीम, ऐसा कोई उनका टैगलाइन था। ओके, तो रोज जो सवेरे अभी हर्षित सर ने मेडिटेशन चालू किया है, 5:30 बजे मेडिटेशन शुरू होता है, और 5:45 को अफर्मेशंस होते हैं, और हम लोग पूरे दिन का प्लानिंग करते हैं, पिछले दिन का रिवीजन और अगले दिन का प्लानिंग। बहुत ही अमेजिंग ये एक्टिविटी है, तो सभी ने इसमें पार्टिसिपेट करना है। जब हम पार्टिसिपेट करते हैं तब हमें इसका टेस्ट पता चलता है। ओके, तो पार्टिसिपेट कीजिए, इसमें शामिल हो जाइए और प्लानिंग कीजिए। तो सबसे पहला गोल होना चाहिए सुपरवाइजर का, एक्टिव सुपरवाइजर बनना। दूसरा गोल होना चाहिए वर्ल्ड टीम बनना, उसके भी आप लिखिए, वर्ल्ड टीम मुझे बनना है, और डेट, मंथ और ईयर आप लिखिए। ओके, ये पहले तो हो गया। अभी रिक्वालिफिकेशन, सुपरवाइजर तो हम बन गए, हमें बेनिफिट मिल रहा है, 50% में हमें न्यूट्रिशन मिल रहे हैं, और हमारी जो डाउनलाइन है वहां से हमें रिटेल इनकम और रॉयल्टी इनकम आ रहा है। ओके, रॉयल्टी इनकम आ रहा है उनसे। अभी ये दोनों जो भी हमें फैसिलिटी दी है, ओके, ये फैसिलिटी 1 साल तक है। ओके, 1 साल यानी कि हर्बल लाइफ का ईयर फरवरी से जनवरी तक होता है। तो आज आप सुपरवाइजर हो, वो कब तक है? जनवरी 2024 तक। जनवरी 2024 तक आपको सुपरवाइजर की फैसिलिटी मिलेगी, 50% में आपको पूरा न्यूट्रिशन मिलेंगे, आपके जो डाउन लाइन से रॉयल्टी मिलेगी। ओके, लेकिन जनवरी 2024 से आगे अगले ईयर में भी आपको ये फैसिलिटी चाहिए, तो आपको रिक्वालिफिकेशन करना पड़ेगा। तो रिक्वालिफिकेशन 3 तरह से होता है। ओके, एक तो आपने पूरे साल में फरवरी 2022 से लेके
फरवरी 2023 से लेके जनवरी 2024 तक पूरे ये 12 महीने में, ओके, पूरे 12 महीने में आपने 10,000 वॉल्यूम पॉइंट किया। ओके, 10,000 पीवी, 10,000 पीवी आपने किया है, तो आप रिक्वालिफाई हो जाएंगे। तो आपका ये जो कंसेशन है 50% डिस्काउंट, और आपके डाउनलाइन जो भी है, डाउनलाइन के जो भी आपके जो सुपरवाइजर्स है, आप सुपरवाइजर हो तो आपके डाउनलाइन के जो सुपरवाइजर भी हो सकते हैं। ओके, तो डाउनलाइन के सुपरवाइजर आपके साथ कायम रहेंगे। ओके, दो बेनिफिट, न्यूट्रिशन का 50% डिस्काउंट रहेगा, और आपके डाउनलाइन के सुपरवाइजर और उनकी डाउनलाइन भी आपके साथ में रहेगी। अगर आप इसमें फेल होते हो तो डिस्काउंट भी नहीं रहेगा, और आपके जो डाउनलाइन के सुपरवाइजर्स और उनके डाउनलाइन आपके साथ नहीं रहेगी। ओके, अभी पूरे साल में आप 10,000 करो, या फिर एक महीने में, कोई भी एक महीने में 4,000 पीवी करो। एक महीने में अमेजिंग ऐसा काम आपने किया, 4,000 आपने पीवी किए, हो गया आपका रिक्वालिफिकेशन। आपके साथ में डाउनलाइन भी रहेगी और डिस्काउंट भी रहेगा। एक महीने में 4,000 नहीं हुए, 2 महीने में मिला के आप 4,000 करो, 2 महीने मिला के 4,000 करो, तो भी डिस्काउंट भी रहेगा और डाउनलाइन भी रहेगी। ओके, समझो आपसे 10,000 भी नहीं हुआ, 4,000 भी नहीं हुआ, 2 महीने में मिला के 2-2 हजार भी नहीं हुआ, आपने सिर्फ एक महीने में, आपने सिर्फ एक महीने में 2,000 किए, यानी आपने सिर्फ 2,000 किया वॉल्यूम पॉइंट। ओके, तो आपने सिर्फ 2,000 वॉल्यूम पॉइंट किया एक महीने में, तो आपके पास में सिर्फ 50% डिस्काउंट रहेगा। ओके, लेकिन आपके डाउनलाइन के जो सुपरवाइजर है और उनकी टीम आपके पास नहीं रहेगी, वो आपके अपलाइन के पास जाएगी, क्योंकि वो मेंटेन कर रहे हैं, क्योंकि वो रिक्वालिफिकेशन कर रहे हैं। रिक्वालिफिकेशन जो मेंटेन कर रहे हैं आपके अपलाइन, उनको ये पूरी टीम जुड़ जाती है। ओके, आपने इतनी मेहनत करके जो टीम बनाई है, तो आप अगर चाहते हैं आपकी टीम आपके साथ में रहे, तो फिर आपको रिक्वालिफिकेशन करना पड़ेगा। दो आपने 2,000 भी नहीं किया, तो न तो 50% डिस्काउंट रहेगा, न तो टीम रहेगी, वो जो भी रिक्वालिफिकेशन करते हैं आपके अपलाइन, उनको जुड़ेगी। ओके, तो ये शॉर्ट में था, इसमें कुछ वैल्यू एडिशन करना है तो हर्षद सर करेंगे। तो ये बिल्कुल क्लियर है। अपना एम लिखिए, डेट लिखिए, प्लान ऑफ एक्शन के पॉइंट बनाइए। देखो, अपनी ये पूरे जर्नी में सबसे ज्यादा अगर कोई हेल्प करेगा तो है वो खुद। हम खुद अपनी पहले हेल्प हमें करना है। ओके, हमने पहले तय करना है कि मैं इसमें मुझे आगे बढ़ना है। और ये हर्बल लाइफ का जो बिजनेस है, हर्बल लाइफ की जो अपॉर्चुनिटी किसके लिए करना है? खुद के लिए। ओके, और इसके लिए जो भी हमारी ग्रोथ होती है, जो भी हमारे डाउनफॉल होता है, उसके जिम्मेदार कौन है? हम हैं। ओके, इस जर्नी में सबसे ज्यादा हमें हेल्प कौन करता है? अपना कोच, और अपना जो एक्टिव मेंटोर जो है, जो भी एक्टिव लाइन जो अपलाइन जो है। ओके, ये हमें उनसे हमें हेल्प लेनी है। ओके, हो सकता है आपका और आपका जो कोच है उसकी बनती नहीं हो सकता है मे बी। तो आपने क्या करना है? उसके ऊपर जो भी एक्टिव अपलाइन है, तो उनकी सलाह लेना है। पर्सनल जो भी क्लैशेस है, उसकी वजह से ये बिजनेस अपॉर्चुनिटी नहीं खोना है। बहुत बार ऐसे होता है। ओके, कि मनुष्य स्वभाव है, जरूरी नहीं कि मेरी बातें 100 लोगों को अच्छी लगती है तो 101वां आदमी को भी अच्छी लगेगी। हो सकता है कुछ तात्विक मतभेद हो सकते हैं, लेकिन उसकी वजह से ये अपॉर्चुनिटी आपको नहीं खोना है, क्योंकि ये हर्बल लाइफ का इंडिपेंडेंट डिस्ट्रीब्यूटर करके आपका आईडी है। यहाँ पर अगर आप चाहते हो तो आपकी ग्रोथ कोई रोक नहीं सकता। यहाँ पर आप अगर चाहते हो कि मुझे आगे ही नहीं बढ़ना है, तो कोई दुनिया की ताकत आपको खुद होके आगे नहीं लेके जा सकती। ओके, उसके लिए आपको पहले वर्क करना पड़ेगा। ओके, यस। तो ये रिक्वालिफिकेशन बाद में के बारे में हो गया। अब मैं हर्षद सर को इनवाइट करता हूँ।
वो कुछ वैल्यू ऐड करेंगे। और उसके बाद में मुझे ऐसा लगता है कि हर्षद सर इंडिविजुअली सभी जो सुपरवाइजर है उनसे एक एक मिनट बात करेंगे, उनका प्रेजेंट कंडीशन क्या है, उनका गोल क्या है। हम हमेशा बोलते हैं हमारे कोचेस को कि अपना गोल लिखिए, अपने कोच को भेजिए, मेंटर को भेजिए, लेकिन वो सुनते हैं और एक्शन लेते नहीं। रिटर्न में एक्शन जब लेते हैं हम लोग, तो ही वो प्रत्यक्ष में आता है। ओके। लॉ ऑफ सीक्रेट, ये आपको पता होगा, आपको पता है। ये तो एक्शन लेने का वक्त है अभी। ओके। यस हर्षद सर, स्टेज इज यस, योर्स। मैं 2 मिनट बीच में बोल के अच्छे सर को दूंगा, चलेगा सर? यस यस, बोलिए बोलिए आनंद सर बोलिए। यस। तो अभी जबरदस्त वैल्यू ऐड किया है सर ने। तो जो भी है, तो सर ने जो बताया है वो खाली मैं 2-3 स्लाइड्स में बताने की कोशिश करूंगा, और रमा मैडम ने बताया कि वो वहां तक जाइए। देखिए कि जबरदस्त उन्होंने बताया कि जैसे अभी सुधीर सर ने हमें बताया है कि देर आर 3 ways टू रिक्वालिफाई, बरोबर। और सर ने यही बताया है कि जो हमारा सुपरवाइजर का और जो हर्बल लाइफ का ईयर रहता है वो February 1 से लेके 31 जनवरी तक रहता है। तो देखिए उसमें रिक्वालिफिकेशन करने के लिए 3 वेज उन्होंने जो बताए थे कि अचीव 4,000 वॉल्यूम पॉइंट्स इन 1 मंथ विथ 1,000 जो खुद के रहने चाहिए। और जो वॉल्यूम पॉइंट है उसमें भी वो अन कंबाइंड वॉल्यूम पॉइंट्स इसे बोलते हैं। एक 1,000 उसमें से नहीं रहने चाहिए। कैसे कि समझो हमारे जो डाउनलाइन है या फ्रंट लाइन है, वो अगर उनका क्वालिफिकेशन में है कि बाबा उनका सुपरवाइजर चल रहा है, उनका समझो वर्ल्ड टीम का चल रहा है, एक्टिव वर्ल्ड का चल रहा है, तो उसमें अगर वो वॉल्यूम पॉइंट पकड़ते हैं तो वो वॉल्यूम पॉइंट हमें हमारे 4,000 में वो पकड़े नहीं जाते। उसे अन कंबाइंड वॉल्यूम पॉइंट्स उसे बोला जाता है। तो उसमें देखिए कि अचीव 2,500 वॉल्यूम पॉइंट्स म्हणजे 2,500 वॉल्यूम पॉइंट इन ईच ऑफ 2 consecutive मंथ, सर ने बताया। लेकिन उसमें भी जो 1,000 वॉल्यूम पॉइंट्स है वो अनकम्बाइंड वॉल्यूम पॉइंट्स है कि जो बाकी जो हमारे फ्रंट लाइन के हैं उनके क्वालिफिकेशन के लिए यूज नहीं होना चाहिए। ये भी हमें ध्यान रखना पड़ेगा, नहीं तो हमारा एक्टिव सुपरवाइजर निकल के जा सकता है। जैसे एक्यूमुलेट 4,000 वॉल्यूम पॉइंट जो है अनकम्बाइंड, तो पॉइंट एट एनी टाइम ड्यूरिंग द रिक्वालिफिकेशन पीरियड। तो वैसे ये 3 जैसे बताया है उस तरह से अभी देखेंगे और एक बार इसमें कि जैसे 1 to 2 मंथ में 4,000 वॉल्यूम पॉइंट जैसे, और इस तरह से। लेकिन इसमें ये भी है कि 1 ईयर में पूरे 10,000 वॉल्यूम पॉइंट जिसके अनकम्बर्डेड जो मैंने बोला था कि वो अगर हम करते हैं ओवर द 12 मंथ, तो भी हम रिक्वालिफिकेशन में होते हैं। ये इसके ऊपर जैसे हमने सुपरवाइजर के बाद भी वर्ल्ड टीम, एक्टिव वर्ल्ड टीम, गेट टीम, मिलियन टीम और प्रेसिडेंट टीम ये भी होता है। तो हम वर्ल्ड टीम के बारे में 2 स्लाइड्स देखेंगे, फिर बाद में मैं हर्षद सर को इनवाइट करूंगा। यस, ऐसा रमा मैडम ने बताया। तो देखिए कि वर्ल्ड टीम अगला जो जर्नी है, हम सुपरवाइजर होने के बाद वही बैठेंगे नहीं, एक्टिव सुपरवाइजर हो जाएंगे, लेकिन उसका जो अगला है जैसे वर्ल्ड टीम और एक्टिव वर्ल्ड टीम, जैसे हमारे सुधीर सर और विनय मैडम एक्टिव वर्ल्ड टीम होके वो ग्लोबल एक्सपेंशन टीम की तरफ उनकी जर्नी जारी है। तो ये किस तरह से होता है? तो देखिए कि वर्ल्ड टीम के लिए जैसे हम अचीव 2,500 वॉल्यूम पॉइंट जो है तो वो 4 consecutive मंथ में हम करेंगे तो वर्ल्ड टीम बनते हैं। या 10,000 वॉल्यूम पॉइंट इन 1 मंथ आफ्टर बिकमिंग ए फुल्ली क्वालिफाइड सुपरवाइजर, तो भी होते हैं। अभी इसमें देखिए कि ये 2,500 वॉल्यूम पॉइंट 4 consecutive मंथ से डॉक्टर विनय मैडम और सुधीर सर ने किया था। वैसे ही जो अचीव 10,000 वॉल्यूम पॉइंट 1 मंथ, ये डॉक्टर रमा मैडम ने भी किया था। तो इस तरह से और अचीव 500 रिबेट वॉल्यूम पॉइंट इन 1 मंथ। अभी देखिए कि 500 वॉल्यूम रिबेट पॉइंट, ये रिबेट पॉइंट्स क्या है? तो जैसे हमारे वॉल्यूम पॉइंट रहते हैं, 20 वॉल्यूम पॉइंट इज इक्वल टू 1 रिबेट पॉइंट, ऐसे ऐसे इंटरनेशनल लेवल पे पकड़ा जाता है। तो इसलिए 500 वॉल्यूम रिबेट पॉइंट जब बनते हैं तो 500 × 20 कितना हुआ? तो 5 दूनी 10, यानी 10,000 वॉल्यूम पॉइंट, यानी वही। लेकिन ये रिबेट वॉल्यूम पॉइंट यानी हमारे जो वॉल्यूम पॉइंट सिंपल वॉल्यूम पॉइंट 20 इज इक्वल टू 1 रिबेट वॉल्यूम पॉइंट, इतना याद रखिए। यहाँ पे वर्ल्ड टीम क्यों होना है? तो ऑल द बेनिफिट अबाउ बेनिफिट ऑफ सुपरवाइजर के तो सभी मिलेंगे,
लेकिन उसके साथ वर्ल्ड टीम के लिए भी अलग सेशन रहते, अलग उनकी कार्यशाला रहते, अलग उनको ट्रेनिंग्स रहते हैं, और अलग अलग प्रकार के उनको नई फैसिलिटीज रहती है। तो वो सब हमें मिलते हैं, और टैप टीम होने तक हम आगे जाते हैं। उसी प्रकार से ये वर्ल्ड टीम, देखिए कि सुपरवाइजर जो रहते हैं 2500 खुद के, फिर बाद में 3 लेवल में जो अलग अलग वॉल्यूम पॉइंट मिलते हैं, ये सभी वॉल्यूम पॉइंट जो हमारे हैं वो 10,000 हमारे डाउनलाइन के होने चाहिए, और हमारे खुद के तो 2,500 वॉल्यूम पॉइंट रहना ही है, 2,500 वॉल्यूम पॉइंट। और हमारे आगे जो टीम रहती है उसके तो उससे आप कर सकते हो। देखिए कि 2,500 फोर कंजिक्यूटिव वॉल्यूम और 10,000 वॉल्यूम पॉइंट इन 1 मंथ आफ्टर बिकमिंग फुल्ली क्वालिफाइड, ये 5,000 वॉल्यूम पॉइंट 2 मंथ में भी आप कर सकते हो। इसको उसे क्या बोलते हैं हम कि 500 वॉल्यूम पॉइंट्स इन 1 मंथ, रिबेट 0.1 मंथ। देखिए यानी 2,500 4 महीने तक कॉन्जिक्यूटिव, यानी 3 महीने हम 2,500 करेंगे, बीच में रुक जाएंगे और फिर से बाद में 2,500 करेंगे तो नहीं होगा। कंटिन्यू 4 महीने में हमें 2,500 वॉल्यूम पॉइंट करने के बाद हम ये होते हैं। और उसके साथ जो है 10,000 वॉल्यूम पॉइंट और 1 मंथ 5,000 अगर करेंगे तो कॉन्जिक्यूटिव 2 मंथ, ये होना चाहिए इसी प्रकार। यस, थैंक यू वेरी मच। इस प्रकार हम एक्टिव वर्ल्ड टीम और वर्ल्ड टीम बन जाते हैं। यस, ओवर टू हर्षद सर प्लीज। थैंक यू। यस, थैंक यू सो मच डॉक्टर आनंद सर, आपने टेक्निकलिटीज बताई है इसके बारे में, और बिल्कुल एक्टिव वर्ल्ड टीम तक आपने हम सभी को पहुंचा दिया है। लेकिन अभी हम लोग ये देखेंगे कि जो हमारे फिलहाल सुपरवाइजर्स है कॉल के ऊपर है, तो हम इंडिविजुअली, जैसे सुधीर सर ने सजेस्ट किया है, मैं हर एक से बात करना चाहूंगा कि इस महीने में उनके एग्जैक्टली प्लान्स क्या है और वो इस बार क्या अचीव करने वाले हैं, है ना। तो जैसे मुझे स्क्रीन के ऊपर दिखाई दे रहे हैं, फर्स्ट स्क्रीन पे है ज्योति खड़के मैम। ज्योति खड़के मैम, प्रमिला मैम अगर सामने है तो चलो पहले प्रमिला मैम से हम लोग चालू करेंगे। गुड मॉर्निंग मैम। मेरी आवाज आ रही है आप तक? हर्षद सर, मैं एक विनती करूंगा आपसे कि एक्टिव वर्ल्ड यस टीम प्लीज। क्यों बनना है सुपरवाइजर के बाद, उसमें क्या बेनिफिट होते हैं, ये मैं भूल गया। आप बोल सकते हैं क्या बोनस मिलता है या आप नहीं? बिल्कुल बोलिए सर, क्योंकि बोलिए। मुझे बेसिक पे बात करना है कि सुपरवाइजर ने एग्जैक्टली क्या करना जी जी है जी। ना। तो तो यस, आप ये तो बिल्कुल बताइए, फिर मैं हर एक से बात करता हूँ। नहीं नहीं नहीं, तो जो हमारे वर्ल्ड टीम, एक्टिव वर्ल्ड टीम डॉक्टर विनय मैडम और सुधीर सर है, तो वो बताएंगे कि उन्हें क्यों लगा कि वो एक्टिव वर्ल्ड टीम बने। यस यस, बढ़िया। सर। म्यूट है सर सितंबर अभी तक। 2000, यस, सितंबर 2021 में हम लोग जब हमारा आईडी बना, अराउंड 19 सितंबर। तो सितंबर अक्टूबर नवंबर 3 महीने में हमने खुद के ऊपर काम किया, और दिसंबर में हम सुपरवाइजर बन गए। और तब से लेके हर महीने हमारे 2,500 के ऊपर पॉइंट हो रहे हैं। ओके। और शुरू में तो हमारे जितने भी सुपरवाइजर है, अभी वो सभी हमारे फ्रंटलाइन के थे। ओके, फ्रंटलाइन थे। तो हर महीने 5,000 से ज्यादा पॉइंट हमारे होते थे। और ये इजी फ्लो में हम लोग वर्ल्ड टीम एक्टिव सुपरवाइजर बन गए, वर्ल्ड टीम बन गए। और एक्टिव सुपरवाइजर क्यों होना, मतलब एक्टिव सुपरवाइजर के लिए क्या रहता है, हर हर अलग एक पिन के लिए अलग अलग ट्रेनिंग रहते हैं। ओके, जैसे अभी भी देखिए, एक्टिव वर्ल्ड टीम के लिए अभी एलडीआर करके एक इवेंट प्लान है। पिछली बार वो थाईलैंड में था। ओके। तो विनया मैडम की बहुत इच्छा थी कि हम लोग अभी अब्रॉड वैकेशन के लिए नहीं गए थे, या कोई कारण से नहीं गए थे। और हम लोग तब जयपुर में गए थे, अपने सिस्टम का एक वैकेशन था। तो जयपुर में जाने के बाद में वहाँ पर हमारे मेंटोर जो है, तो उन्होंने एक मीटिंग लिया था। और वहाँ पर उन्होंने सबसे अपील किया कि एलडीआर इवेंट जो है वो मेरे ख्याल से दिसंबर में था, दिसंबर 2022 में था। तो एलडीआर का टिकट वहां पर अनाउंस हुआ था, हम जब अगस्त में गए थे जयपुर में। तो जो भी इसका टिकट आज निकलेगा, ओके, टिकट की लास्ट डेट 2 दिन में थी।
जो भी आज टिकट निकाल के एक अपनी इच्छा प्रकट करेगा या कंफर्म करेगा, तो उनका क्वालिफिकेशन बिल्कुल हो सकता है। और उसके ऊपर वो बिल्कुल काम करेंगे। तो हमने बिल्कुल हमें सोचा भी नहीं, जैसे मेंटोर ने बताया, हमने एलडीआर का टिकट परचेस किया। जब टिकट परचेस किया, मेरे ख्याल से कुछ 10,000 या 11,000 के टिकट थे दो। तो हमने तुरंत ऑनलाइन परचेस किया। हमें बिल्कुल पता नहीं था हमारा क्वालिफिकेशन होगा या नहीं होगा। ओके। और जब हम जयपुर से वापस आए, तो उसी महीने में, अगले 8 या 10 दिन में, हमने ये क्वालिफिकेशन पूरा किया हमारे टीम को प्रोत्साहित करके। ओके। तो करने का कारण क्या था? हमें वो ट्रेनिंग अटेंड करना था। अलग अलग जो फैसिलिटीज मिलती है एक्टिव वर्ल्ड टीम को। अभी पहले क्या था, एक्टिव वर्ल्ड टीम होने के बाद में कंपनी हमें बोनस देती थी। ओके। 35,000 रुपीज का एक बोनस मिलता था। अभी वो बोनस नहीं है, क्योंकि कंपनी ने कुछ वर्ल्ड टीम जो 2-3 हजार 500 करते हैं उनको 1% बोनस चालू किया है। ओके। तो ये दो रीजन थे। हर कोई जो भी पिन पे है, उससे आगे की सोचना ही चाहिए। ओके। तो अभी हम लोग जैसे एक्टिव वर्ल्ड टीम है, तो हमारा भी उद्देश्य है एक्टिव वर्ल्ड टीम को रिक्वालिफाई करना। ओके। और रिक्वालिफाई करके जो अगला इवेंट अभी एलडीआर अभी इस बार मुंबई में होने वाला है, वहां पर जाना। और उस अगली जो पिन है, गेट टीम। ओके, वो गेट टीम की पिन को अचीव करना। तो हम पहले अगली पिन कौन सा है वो तय करते हैं। फिर उसके लिए कितने वॉल्यूम पॉइंट लगते हैं, पर्सनल कितना लगते हैं, और हमारे डाउनलाइन के कितने लगते हैं, वो कैलकुलेट करते हैं। उसके बाद में सभी को एक टारगेट जो है, ये सभी को बताते हैं, लोगों को प्रोत्साहित करते हैं। जहां जहां भी लोगों को प्रॉब्लम आता है, देखो, अप एंड डाउन सभी के लाइफ में आता है। वैसे हार्बर लाइफ में भी अप एंड डाउन आता है। ओके। जब कभी आपको निगेटिविटी आए, तो क्या करना है, अपने अपलाइन स्पॉन्सर से बात करना है। और हम क्या करते हैं कि जब भी लगता है तो हमारे स्पॉन्सर से बात करते हैं, मेंटोर से बातें करते हैं। और घर में जो 5 लोगों के हम ने फोटो लगाया है, ओके, वो फोटो हमें हमेशा प्रेरित करते हैं। ओके। जो भी फोटो लगाते हैं, मैंने घर में 5 लोगों के फोटो लगाया है। चरणजीत सिंह सर है, अमोल खिलारे जी सर है, स्नेहल शेट्टी मैडम है, और अपने अपने जो फोरम के जो प्रेसिडेंट टीम है, सचिन पाटिल सर, शेखर सर, और अपने हर्षद सर, भाग्यश्री मैडम। तो हर्बल लाइफ में क्या कहा जाता है कि जिन 5 लोगों को, सक्सेसफुल लोगों को आप फॉलो करते हो, तो वैसे आप छठवें बन जाते हैं। ओके। तो इस सेंटेंस के ऊपर मेरा 100% नहीं, 1000% विश्वास है। और ये फेथ रख के हम आगे बढ़ते हैं। किसी महीने में थोड़ा कम काम भी हो गया, तो अगले महीने में हम लोग उसको पूरा करने की कोशिश करते हैं। ओके। और ये बिजनेस नहीं बोलूंगा, क्योंकि ये लोगों को हेल्प करने का एक जरिया है। और हेल्प करना और लोगों की दुआ लेना, ये मुझे अच्छा लगता है, हमें अच्छा लगता है। और ये हमें एक मिशन करके ये हमें पूरा करना है। यस। थैंक यू सर। अभी हर्षद से कुछ वैल्यू ऐड करेंगे। यस, थैंक यू सुधीर थैंक सर। यू सुधीर सर। बहुत ही अच्छी तरीके से आवाज आ रही है मेरी? यस। तो आपने भी बहुत अच्छी तरीके से वैल्यू ऐड की है कि एक्टिव वर्ल्ड टीम जो है ना, तो वो क्यों रिक्वालिफाई करना है। अभी यहाँ पे जो है ये सभी सुपरवाइजर है, तो सभी सुपरवाइजर को मैं आप बताना चाहूंगी कि अगर आप वर्ल्ड टीम भी अचीव करते हो, और वर्ल्ड टीम के बाद आपके खुद के अगर पर्सनल 3,500 वॉल्यूम पॉइंट होते हैं, तो फिर आपको जो है तो 1% बोनस जो है वो आपको मिलने वाला है। और ये तो एडवांटेज अभी का है एक्टिव वर्ल्ड टीम का। जैसे सुधीर सर ने बताया, वो तो बाद में आपको मिलने वाला था। $500 का जो बोनस रहता है, लेकिन वो सिर्फ वन टाइम रहता है। लेकिन ये जो है ये आपको हर मंथ में रहेगा। इसीलिए आप वर्ल्ड टीम का बोनस तो एक तो अचीव कर ही सकते हो। और उसी के बाद साथ, अगर एक्टिव वर्ल्ड टीम आप क्वालिफाई करते हो, तो कंपनी के बहुत सारे ट्रेनिंग, जैसे कि सुधीर सर ने अभी बताया एलडीआर के बारे में, तो इसी तरीके के बहुत सारे ट्रेनिंग जो है एक्टिव वर्ल्ड टीम में आपको अटेंड करने के लिए क्वालिफाई होना पड़ता है एक्टिव वर्ल्ड टीम में।
और उसी के बाद जो है अगर आपको इंटरनेशनल वैकेशन पे जाना है, क्योंकि कंपनी के जो वैकेशन रहते हैं वो रियली 5 स्टार वैकेशन रहे, 7 स्टार वैकेशन रहते हैं आउट ऑफ इंडिया इंटरनेशनल वैकेशन। तो अगर आपको वो वैकेशन भी क्वालिफाई करने हैं तो आपको एक्टिव वर्ल्ड टीम करना पड़ता है। और एक्टिव वर्ल्ड टीम का जो क्वालिफिकेशन पीरियड रहता है, अगर आपका 1 महीने में भी हो जाता है, यानी कि आपके खुद के 10,000 वॉल्यूम पॉइंट और डाउनलाइन में जो है ये 10,000 वॉल्यूम पॉइंट, इस तरीके के आपके अगर 1 महीने में भी हो जाते हैं, लेकिन कंपनी के हिसाब से कंपनी ये जो क्वालिफिकेशन है वो 4 मंथ्स का काउंट करती है। आपको 4 महीने में का ही, यानी कि अगर आपका जनवरी में कंप्लीट हो जाता है एक्टिव वर्ल्ड टीम, तो इसका मतलब ये नहीं है कि फरवरी का आपका फिर से दूसरा एक्टिव वर्ल्ड टीम शुरू हो जाएगा। वैसा नहीं रहता है। हमारा जो क्वालिफिकेशन शुरू होता है फरवरी से, तो फरवरी, मार्च, अप्रैल एंड मई, ये 4 महीने रहते हैं। ये 4 महीने में आप कभी भी कर सकते हो एक्टिव वर्ल्ड टीम का क्वालिफिकेशन। जून, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर एंड जनवरी, इस तरीके से 4 मंथ्स, 3 बार हम साल में एक्टिव वर्ल्ड टीम क्वालिफाई कर सकते हैं। ऐसा नहीं है कि अगर हर मंथ में आपके डाउनलाइन में 10,000 वॉल्यूम हो और आपके भी 10,000 हो तो आप 12 महीने एक्टिव वर्ल्ड टीम क्वालिफाई कर सकते हो, ऐसा नहीं है। अब सिर्फ 3 बार आप एक्टिव वर्ल्ड टीम क्वालिफाई कर सकते हो। और जो हमारा इंटरनेशनल वैकेशन है ना, तो उसके फर्स्ट लेवल के लिए, यानी कि हमारा जाने आने का टिकट, वहां पे रहने का पूरा खर्चा जो है वो कंपनी देती है। और वो वैकेशन क्वालिफाई करने के लिए हमें 70,000 वॉल्यूम पॉइंट पूरे साल में हमारे करने रहते हैं। तो ये जो 70,000 वॉल्यूम पॉइंट है, तो इसमें हमें जो है अगर 3 बार हम साल में एक्टिव वर्ल्ड टीम कंप्लीट करते हैं, तो 15,000 वॉल्यूम पॉइंट जो है ये कंपनी हमें बोनस के तौर पे देती है। यानी कितने हुए, 70,000 में से अगर 15,000 चले जाते हैं, तो आपको सिर्फ एक साल में 55,000 भी अगर आप करते हो और उसी के साथ 3 बार एक्टिव वर्ल्ड टीम करते हो, तो आपको 15,000 एक्स्ट्रा वॉल्यूम पॉइंट मिलेंगे और इस तरीके से आप वैकेशन भी क्वालिफाई हो सकते हो। मेरी आवाज इको हो रही है अभी, ठीक से आ रही है? ओके। यस, तो ये रहा एक्टिव वर्ल्ड टीम का हमारा क्वालिफिकेशन के बारे में। और अभी हमारी जो वेलनेस कोच एकेडमी है, तो कौन सा भी अगर हम क्वालिफिकेशन कंप्लीट करके अगर वो हम ट्रेनिंग के लिए जाते हैं ना, तो उसका मजा और ही रहता है। और हर एक ने ट्राई करना है कि इसका वीआईपी क्वालिफिकेशन जो है ये हमें अचीव करना है। मैं आपको बताती हूँ कि वीआईपी क्वालिफिकेशन, जनरल क्वालिफिकेशन, ये किस तरीके से हमें अचीव करना है। तो आप इसका जो है स्क्रीनशॉट भी निकाल के ले सकते हो, ये जो हमारा वेलनेस कोच एकेडमी है। तो अभी यहाँ पे देख सकते हो आप कि फर्स्ट आपको सिर्फ इसमें एंट्री लेने के लिए क्वालिफिकेशन क्राइटेरिया क्या है कि कोई भी एसोसिएट जो भी कोच है, कोई भी एसोसिएट और एंड अबव who achieves 300 personally purchase volume in 3 months, okay। और ये हमारा क्वालिफिकेशन कब से है, जून से शुरू हुआ है अगस्त तक। जून, जुलाई एंड अगस्त, ये 3 महीने में आपके पर्सनली परचेस वॉल्यूम जो है अगर 300 रहते हैं, तो आपको ये जो क्वालिफाई एंड एक्यूमुलेट 1,000 वॉल्यूम पॉइंट टोटल ड्यूरिंग द क्वालिफिकेशन। आपने खुद ने परचेस किए हुए 300 वॉल्यूम पॉइंट हर मंथ में, यानी कि 3 मंथ्स में आपको 900 वॉल्यूम पॉइंट आपके खुद के करने हैं। और मिनिमम 1,000 टोटल वॉल्यूम पॉइंट, यानी कि अगर आपके डाउनलाइन में कोई परचेस करता है या फिर आप खुद भी करते हो, खुद के भी 1,000 होते हैं, तो ऐसा कुछ भी नहीं है। लेकिन ये जो दो क्राइटेरिया है, ये है आपका क्वालिफिकेशन जो वेलनेस कोच एकेडमी को आपको अटेंड करने का है। ओके। इसमें कुछ किसी को तीनों में से मैं सभी साथ में समझाती हूँ, और इसमें अगर कुछ कंफ्यूजन है तो हम फिर से बाद में बात करते हैं। तो ये रहा हमारा बेसिक क्राइटेरिया। उसके बाद जो है ब्रेकआउट एंड पार्टी क्वालिफिकेशन। तो ब्रेकआउट सेशन में हमें कुछ खास चीजें सीखने के लिए मिलती है। तो ये ब्रेकआउट सेशन किस तरीके से करना है,
देखिए, ओपन टू ऑल वीआईपी क्वालिफायर्स। ओके, तो फर्स्टली अपन हम जो है वीआईपी क्वालिफायर्स का क्या क्राइटेरिया है वो अचीव करने के लिए हम वो देखते हैं। ओपन टू एनी एसोसिएट एंड अबव हु अचीव्स 1000 पीपीवी पर्सनली परचेस वॉल्यूम इन ईच 3 मंथ्स। ओके, हमने खुद ने हमारे आईडी से पर्सनली परचेस किए हुए 1000 वॉल्यूम 3 महीने तक चाहिए एंड accumulate 5000 वॉल्यूम पॉइंट टोटल ड्यूरिंग द क्वालिफिकेशन। अभी देखिए, अगर हम 3 महीने में हर एक मंथ में 1-1 हजार अगर हम ये करते हैं तो टोटल कितने हो रहे हैं, 3000। लेकिन दूसरा क्राइटेरिया का क्या है कि टोटल 5000 वॉल्यूम पॉइंट रहने चाहिए, यानी आपने खुद ने परचेस किए हुए 3000 और 2000 जो है 2000 जो है आपके डाउनलाइन से भी आ सकते हैं जो कि नॉन सुपरवाइजर है, क्योंकि टोटल वॉल्यूम पॉइंट में हमारे नॉन सुपरवाइजर वॉल्यूम के पॉइंट गिने जाते हैं। तो ये है हमारा वीआईपी का क्वालिफिकेशन। अभी हम देखते हैं कि ब्रेकआउट सेशन किसके लिए है। तो ब्रेकआउट सेशन एंड पार्टी क्वालिफिकेशन ये जो है ओपन टू ऑल वीआईपी क्वालिफायर्स। तो आपने अभी देखा है कि वीआईपी क्वालिफाई करने के लिए 1000 3 मंथ्स में परचेस करना है आपको खुद के लिए, यानी कि खुद के आईडी से आप किसी को भी दे सकते हो वो। और 5000 टोटल वॉल्यूम चाहिए, यानी हमारे सभी जो एसोसिएट है कोचेस है उनके आईडी से जो परचेस किए हैं, ऐसे टोटल हमें 5000 चाहिए। open to any associate and above who achieves 1500 personally purchase volume and accumulate 1500 volume point in each month, each 3 months during the qualification period. Okay, पर्सनली परचेस वॉल्यूम जो है ये आपके खुद के 1500 हर मंथ में चाहिए और उसी के साथ 1500 टोटल वॉल्यूम चाहिए और उसी के साथ जो है 1500 वॉल्यूम पॉइंट 3 मंथ्स में आपके आईडी से और वॉल्यूम पॉइंट टोटल आपके एसोसिएट से। इस तरीके से ये जो है ये ब्रेकआउट एंड पार्टी क्वालिफिकेशन है। और उसी के साथ जो है डायमंड क्वालिफिकेशन क्या है, ओपन टू एनी एसोसिएट एंड अबो हु अचीव्स 10,000 पर वॉल्यूम पॉइंट इन एनी 1 मंथ ऑफ क्वालिफिकेशन पीरियड, यानी कि कौन से भी एक महीने में उन्होंने 10,000 वॉल्यूम पॉइंट करने हैं एंड ऑल्सो अचीव 5000 वॉल्यूम पॉइंट इन 2 मंथ्स ड्यूरिंग द क्वालिफिकेशन पीरियड। और 5000 जो है ये 2 महीने में आपको अचीव करने हैं, एक महीने में 10,000 और 5000 जो है ये 2 महीने में। इस तरीके से आपको जो है ये डायमंड क्वालिफिकेशन है। तो आपको अगर किसी को इसके बारे में कुछ क्वेश्चन है तो आप पूछ सकते हो। यस डॉक्टर निर्मला मैम। मॅम तुम्ही ते जे सांगितलं ब्रेकआउट सेशन, तर ते सगळ्या पार्टी क्वालिफायर्सला ओपन आहे का? कुठलं ब्रेकआउट सेशन जे सांगितलेलं आहे ब्रेकआउट सेशन? एक तर ब्रेकआउट आणि पार्टी क्वालिफिकेशन हे सगळ्या व्हीआयपी वाल्यांना हे आहे, बसू देणार आहे त्याच्यामध्ये। पण मॅडम त्याचा जो क्रायटेरिया आहे की 1500 पीपीव्ही आणि 1500 डाऊनलाईन, म्हणजे टोटल असं एका महिन्यात 3000 व्हॉल्यूम पॉइंट तुम्हाला कंप्लीट करायचे आहे ना? नाही 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 नाही, तसं नाही। 3 महिन्यामध्ये आपल्याला 1500 वॉल्यूम पॉइंट करायचे, प्रत्येक महिन्यामध्ये 1500 वॉल्यूम पॉइंट, म्हणजे 15-45 4500 वॉल्यूम पॉइंट तुम्हाला पाहिजेत ह्याच्यामध्ये। आणि ज्याच्यामध्ये की 1500 वॉल्यूम पॉइंट टोटल तुमचे पर्सनली परचेस पाहिजेत। मॅम मला असं वाटतं की त्याला परत एकदा रिवाइज करायला पाहिजे त्या क्वालिफिकेशनला, असं माझं पर्सनल मत आहे. कारण जर आपण फक्त व्हीआयपी सेटिंग साठी 1000 व्हॉल्यूम पॉइंट सांगितलेले आहे आणि पर मंथ, तर मग हे ऑल पर्सन्स आर क्वालिफाईड फॉर ब्रेकआउट सेशन असं होईल ते. ते ऍक्च्युली काय ते ह्या सगळ्यांनी सिनियर कोचेसनी मिळून ठरवलेलं आहे, मला पण हे वाटत होतं। हा, कारण ते फ्लायर ना कन्फ्युजिंग आहे.
त्याच्यामुळे आम्ही पण कन्फ्युज झालो की हे काय आहे. डायमंड क्वालिफिकेशन क्लिअर दिलेलं आहे, पण व्हीआयपी आणि पार्टी क्वालिफायर हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे. व्हीआयपी पण कळलं, पण पार्टीचं कळलेलंच नाहीये. येस, आता आम्ही काय करतो, अजून जास्ती क्लिअर पद्धतीने लिहून पाठवतो आपला जो ग्रुप आहे त्याच्यावरती, म्हणजे अजून जे काही कन्फ्युजन आहे हे दूर होऊन जाईल. ओके मॅम, थँक्यू. येस. पर्सनली परचेस व्हॉल्यूम टोटल जे आहे ते 1500 पाहिजे 3 महिन्यामध्ये. ओके. आणि 1500 व्हॉल्यूम पॉइंट हे ह्याच्यामध्ये पाहिजेत आपले स्वतःचे, म्हणजे 3 महिन्याचे टोटल इथे 1500 पाहिजेत पर्सनली परचेस, आणि 1500 व्हॉल्यूम पॉइंट दर महिन्यामध्ये पाहिजे, जे की डाऊनलाईनच्या पण अंडर येतील. येस, शीतल जाधव मॅडमनी हँड रेस केलेला आहे, कॅमेरा ऑफ दिसतोय. मॅम मला हेच विचारायचं होतं की व्हीआयपी क्वालिफिकेशन जे आहे ना त्याच्यामध्ये हा. आपले पर्सनली 1500 आणि डाऊनलाईनचे 1500 असे का? नाही नाही, व्हीआयपी सिटिंग इथे 2 नंबरला दिसत आहे बघा. व्हीआयपी क्वालिफिकेशन कसं आहे की तुम्ही स्वतःनी परचेस केलेले 1,000 व्हॉल्यूम पॉइंट 3 महिने, म्हणजे किती हा, झाले टोटल? 3,000. 3000. हा. आणि अक्युमुलेट 5,000 व्हॉल्यूम पॉइंट टोटल ड्युरिंग द क्वालिफिकेशन पिरियड, म्हणजे टोटल आपला 3 महिन्याचा जो क्रायटेरिया आहे जून, जुलै आणि ऑगस्ट, याच्यामध्ये टोटल 3,000 आपले पर्सनली परचेस पाहिजे आणि 5,000 टोटल व्हॉल्यूम पॉइंट पाहिजे. म्हणजे आपले स्वतःचे 3,000 असतील, उरलेले 2,000 जे आहे हे आपल्याला डाऊनलाईन कडून आले तरी चालते, नॉन सुपरवायझर व्हॉल्यूम. आले ओके ओके. लक्षात? म्हणजे 5000 व्हॅल्यूम पॉइंट करायचे, पर्सनली 3000 स्वतःचे एक राईट, राईट. महिन्यामध्ये. आणि मग आता जून मध्ये आपला क्रायटेरिया जर हुकला तर मग आपलं क्वालिफिकेशन हुकलं ना? नाही, आता ह्यांनी एक सूट दिलेली आहे जून मध्ये. समजा ज्यांचे 300 व्हॉल्यूम झालेले नाहीयेत, समजा ज्यांचे 200 व्हॉल्यूम झालेले आहेत, म्हणजे किती राहिले? 100 राहिलेले, तर या महिन्याचे 300 आणि जून महिन्याचे 100 असे 400 व्हॉल्यूम या महिन्यात तुम्ही करू शकता. किंवा 200 झाले असतील तर या महिन्याचे 300 आणि मागच्या महिन्याचे 200 असे 500 व्हॉल्यूम तुम्ही करू शकता. म्हणजे फक्त ती एंट्री झाली ना, एंट्रीसाठी आपल्याला 300 होते, तर मग गेल्या महिन्यात झाले नसले तर एंट्रीचं कळालं. पण आता ही क्वालिफिकेशन आता 3 महिने मध्ये सांगितले होते 1,000 स्वतःचे, म्हणजे 3000 स्वतःचे, डाऊनलाईनचे 2,000. तर मग ह्याच्यामध्ये आमच्याकडनं जूनचा मिस झाला, समजा झालायच मिस, तर मग ह्या महिन्यात आम्ही व्हीआयपी क्वालिफिकेशन होऊ शकत नाही का? नाही, तसं नाही. आता समजा जून मध्ये तुम्ही 300 व्हॉल्यूम केले असतील, म्हणजे 1,000ला किती कमी केले? 700 केले, हो ना? मग या महिन्यामध्ये या महिन्याचे 1000 आणि मागच्या महिन्याचे 700 असे 1,700 तुम्ही करू शकता. आलं आलं लक्षात. म्हणजे गेल्या महिन्याची हे करून आपण 5000 कम्प्लीट केले तर आहे. येस. ओके मॅम. छान, म्हणजे असं समजण्यासारखं कळालं, कारण मी याच्यासाठी 2-3 पण मीटिंग अटेंड केल्या, पण लक्षातच येत नव्हतं. आज लक्षात आलं. थँक्यू. येस, थँक्यू. यस, तो चलो अभी क्वालिफिकेशन समझ गए होंगे सबको, और अगर नहीं समझे हैं तो आपके ग्रुप पे उसका डिटेल्ड मैसेज फिर से आएगा. ओके. यस, तो अभी हम सभी से बात करना चाहेंगे फटाफट, क्योंकि ऑलरेडी इट्स 9. लेकिन चलो पहले मुझे ये देखने दो कौन खुद होके बात करना चाहेगा कि उनका फर्स्ट ये मंथ का उनका टारगेट क्या है और किस तरीके से हासिल करने वाले हैं. सारे लोगों ने बात करनी है, इसीलिए केवल आप 3 से 4 सेंटेंसेस में अपनी बात कह सकते हो. उसके साथ में
अगर आपको कुछ चैलेंजेस आ रहे हैं तो वो भी आप डेफिनेटली यहाँ पर पूछ सकते हो। तो यस, फर्स्ट हम जाएंगे हैंड रेज है वृंदा मैम का। वृंदा मैम बोलिए। सर ऍक्टिव्ह सुपरवायझरला काय करावं लागेल? एक्टिव ऍक्टिव्ह सुपरवाइजर के लिए हमें हर महीना 2500 वॉल्यूम लेना है। पर्सनली? पर्सनल परचेज जरूरी नहीं है, आपका और आपके डाउनलाइन का मिलाकर भी 2500 होता है तो भी चलेगा, जो नॉन सुपरवाइजर है वो। ओके. आणि एका येस महिन्यात 25 झाले पाहिजे असं? येस, एका प्रत्येक ज्या महिन्यात मॅडम 3 महिने कंटिन्युअस 2500 व्हॉल्यूम आपले झाले पाहिजे, म्हणजे आपल्याला ऍक्टिव्ह सुपरवायझर म्हटलं जातं. ओके. ओके. मध्ये आवाज माझा गेला होता, ऐकू आलं का? आला आलं. येस येस, ओके. 3 महिने कंटिन्यू 25 करायचे ना? परफेक्ट, म्हणजे आपण ऍक्टिव्ह सुपरवायझर होतो. राईट. येस. वृंदा मॅम, तुमचा ह्या महिन्याचा काय प्लॅन आहे? प्लॅन तर काही म्हणजे असं सांगता नाही, पण लोकांना मदत चालू आहे करणं. ओके, येस, ग्रेट. येस, हरकत नाही, पण जर तुम्ही तुमचा गोल थोडासा लिहून ठेवला ना तर तो तुम्हाला अजून मदत होईल. तुम्ही सकाळच्या कॉलला असता तर तुम्ही डे वाईज सुद्धा प्लॅन करू शकता की तुम्ही आज किती लोकांशी बोलणार आहोत, किती लोकांची मदत करणार आहोत. राईट? ओके. येस, ऑल द बेस्ट. थँक्यू. शीतल जाधव मॅमचा हँडरेज आहे पण कॅमेरा ऑफ आहे. अजून कोण आहे जो स्वतःहून हँडरेज करेल आणि त्याचा ह्या महिन्याचा गोल सांगेल, त्याच्यासाठी काय ऍक्टिव्ह काम करणार आहे? येस येस, निर्मला मॅम. तर या महिन्यात ऍक्टिव्ह सुपरवायझर व्हायचं ठरवलेलं आहे, म्हणजे ट्राय ग्रेट. करते आहे. आणि WLM मध्ये ऑलरेडी 2 पार्टिसिपंट झालेले आहे, म्हणजे मला सोडून. आणि एक अजून थर्ड मी आता आणायचा प्रयत्न असेल. थर्ड नाही, फोर्थ असतील, 4 असतील, मे बी 5 असू शकतात. तर हे एक आहे. आणि कंटिन्युअस म्हणजे आता सध्या तर फ्लायरिंग नाही करते मी, पण मी आता जे CO आहे किंवा ज्यांचे मी नंबर ऑलरेडी सेव्ह केलेले आहेत त्या सगळ्यांना 10 ते 12 जणांचे नंबर्स रोज नाव लिहून घेते आणि त्यांना कॉल करायचा प्रयत्न करते. कधी कधी सगळ्यांना होत नाही किंवा कोणी रिसीव्ह करत नाही, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा याद्वारे प्रयत्न करते आहे. आणि येस. आपलं बऱ्याच लोकांचं शेक घ्यायचं विलिंग नसतं, तर त्यांना मी आधी अफ्रेश प्रमोट करते आहे. आणि मग नंतर आपण त्यांना काहींना ऍडव्हान्स न्यूट्रिशन सुद्धा प्रमोट करू शकतो. आणि शेक तर WLM ला जे असतील ते शेक डेफिनेटली घेणार आहेत. परफेक्ट मॅम, परफेक्ट. बघा, डॉक्टर निर्मला मॅडमच्या बोलण्यावरून मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगू शकतो की ज्या लोकांना माहिती नाहीये की माझा एक्झॅक्टली गोल काय असला पाहिजे, ते एक सिंपल गोल ठेवू शकतात की जास्तीत जास्ती माझे लोक वेट लॉस चॅलेंज मध्ये भाग घेतील. एवढा सिंपल गोल जरी त्यांनी ठेवला तरी त्यांचं जे काय टार्गेट असेल ते 100% लवकरात लवकर पूर्ण होईल. येस, कॉंग्रॅच्युलेशन निर्मला मॅम. प्रीती मॅम कडे जाऊया. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर, मी पोलद्वारे गुड मॉर्निंग. पोलद्वारे इन्व्हिटेशन देत आहे. रोज 10 ते 15 लोकांना रोज इन्व्हिटेशन देत आहे. आवाज नाही येते सर तुमचा? येस, ग्रेट ग्रेट, बढिया, सुपर. आणि त्यातला म्हणजे काही लोकांचा रिप्लाय येतो, पण ते कन्व्हिन्स होतात, पण हॅपी टू हेल्प साठी जेव्हा मी कॉल करते तेव्हा ना ते रिसीव्ह नाही करत. असं 6 ते 7 लोकांपर्यंत झालंय माझं. 6 ते 7 लोक झाले आहेत असे. बर, तर आता तुम्ही त्यासाठी काय करायचं? येस, तुम्ही एक छोटासा फक्त चेंज असा करू शकता की ज्यावेळेस तुम्ही इन्व्हाइट करता ना त्याच वेळेस त्यांना सांगू शकता की बुधवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी हे आमचं हॅपी टू हेल्पचं सेशन असतं, जे की खूप महत्वाचं आहे. त्याची मी लिंक तुम्हाला नक्की पाठवणार आहे. ते सेशन खूप इम्पॉर्टंट असल्यामुळे ते बिलकुल मिस नका करू.
जेव्हा तुम्ही इन्व्हाइट कराल त्याच वेळेस त्यांना ही गोष्ट सांग. बोलले सर मी तसं. ओके. अं, आणि त्यांना म्हणजे माझा आफ्टर बिफोर पाठवला होता मी. ओके. आणि पुन्हा आपलं जे वर्कआउट होतं, वर्कआउट सेशन, त्याचे व्हिडिओ पाठवले होते. आणि त्यांना लिंक पण पाठवली होती आणि सकाळी त्यांना कॉल पण केला होता. त्यांनी तो पण रिसीव्ह नाही केला आणि मग कॉल रिसीव्ह नाही केला तर व्हॉट्सअपला मेसेज टाकला की तुम्ही झूम ऍप डाउनलोड करून ठेवा. अं, असं केलं होतं सर. मी आता पुढे काय करायचं? नाही, तुम्ही जे करताय ते परफेक्ट गोष्टी करत आहात. आपल्या ह्या अपॉर्च्युनिटीमध्ये आपल्याला असंच करावं लागतं. जेव्हा आपण 10 लोकांशी बोलतो तेव्हा 2 लोकांकडनंच आपल्याला रिझल्ट येत असतो. त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल जे करताय ते परफेक्ट करता आहे. याच पद्धतीने फॉलोअप घेऊन तुम्हाला हे पुढे कंटिन्यू ठेवायचं आहे. ओके मॅम. थँक्यू सर. येस, थँक्यू. येस, अजून कोण आहे जो ह्या महिन्याचा गोल स्वतःहून शेअर करायला आवडणार आहे? एनीबडी ऑफ यू? येस, व्हेरी गुड. येस नीता मॅम, सगळ्यांनी पण हँडरेज करायचं आहे. एक एक वाक्यात आपण फक्त काय करणार आहोत ते आपल्याला सांगायचंय, राईट? येस नीता मॅम. आवाज येत आहे सर माझे? हो, येतोय मॅम. हा सर, माझा असा गोल आहे या महिन्यातला की आतापर्यंत मी 5 लोकांची मदत केली आहे, आणखी 5 लोकांची करीन. असं या महिन्याचा गोल ठरवला की 10 लोकांना मी मदत करेन. परफेक्ट मॅम, परफेक्ट. खूपच जबरदस्त. आणि त्यांच्यापैकी जास्तीत जास्त लोकांना वेट लॉस चॅलेंज बद्दल महत्व सांगा, जेणेकरून त्यांच्या खूप चांगला बदल घडेल आणि अजून ते लोक आपल्या बरोबर सातत्याने असतील. हो ओके सर, मॅम. मी तसं त्यांना सांगितलं आहे, पण ते म्हणाले की या महिन्यात आम्ही सध्या नवीन आहोत, तर पुढल्या महिन्यात नक्की आम्ही करू. ओके मॅम. येस, बढिया. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. येस, अजून कोण आहे जो आपला स्वतःचा गोल सांगू इच्छितो आणि त्याच्याकरता काय ऍक्शन्स घेत आहोत, किंवा एखाद्याला कुठला चॅलेंज येत असेल तर जरूर विचारू शकता. कारण बरेच कॅमेरे ऑफ आहेत, बंद कॅमेऱ्यांची बोलणं अवघड आहे. येस प्रमिला मॅम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर, मी हे करते म्हणजे इन्व्हिटेशन, पण मला जॉईन होत नाही सर. त्यासाठी काय करायचं? कारण माझ्या जॉबमध्ये कसं म्हणजे आता मी स्टेटसला ठेवत होती, तर सर्वांनी ऍक्शन घेतली की तुम्ही जॉब करता त्यात हे करू शकत नाही. त्याच्यामुळे मी आता जास्त म्हणजे हॉस्पिटलमध्ये कोणाला सांगत नाही. आधी सांगायची, पण मला इन्व्हाइट करते पण होत नाही. त्यासाठी काय करू सर? मला तुम्ही पुढचं टॉक टू पीपल करू शकता मॅडम. तुम्हाला स्टेटस ठेवणं जर ऑफिशियली अलाउड नसेल ना, तर तुम्ही तोंडी मात्र नक्की लोकांशी बोलू शकता. आणि त्या काही फ्लायर देते फॉर्मल फ्लायर देते सर मी. फ्लायर पण फ्लायर देऊ शकता. त्यांना हॅपी टू हेल्पला इन्व्हाइट करू शकता. त्यांना आपल्या सकाळच्या मॉर्निंग सेशन्सला इन्व्हाइट करू शकता. फक्त स्टेटस आणि बटन लावणे या 2 गोष्टी सोडून तुम्ही ज्या पण इन्व्हिटेशनच्या स्किल्स आहेत त्या डेफिनेटली चालू ठेवू शकता मॅडम. सर, कोणी जॉईन होत नाही तर मला असं निगेटिव्हिटी वाटत आहे. मला असं वाटतं की आपण नाही करू शकत हे यामध्ये काहीच. नाही तर नाही, मला आता असं तुम्ही ते बिलकुल होते विचार ते करू सोडून नका. गेले आहेत सर. आता जे कोणी होते ते आता ते कोणी आहे नाही माझ्या यात. तर मग आता म्हणून माझा येस. कॉन्फिडन्स असा लूज झाला आहे असं वाटत आहे. मी म्हणजे काहीच करू शकणार नाही पुढे असं वाटत आहे मला. नाही नाही नाही, असं तुम्ही बिलकुल कॉन्फिडन्स लूज करू नका. तुम्ही जे काय काम करताय ते जबरदस्त करत आहात. उलट तुम्ही किती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकाल याच्यावर तुम्ही फक्त विचार करा. तुम्हाला डेफिनेटली यश हे नक्कीच मिळेल. आय गेस सुधीर सर काही व्हॅल्यू ऍड करू इच्छितात. येस सुधीर सर. येस येस. आता जे गव्हर्नमेंटमध्ये किंवा गव्हर्नमेंटशी संबंधित काम करतात ना, त्यांना असं अडचण येऊ शकते. तर मी तर असं म्हणेल की काय करायचं, आपले जे स्पाऊस आहेत त्यांच्या नावाने आपला ID ट्रान्सफर करायचा. ती प्रोसेस आपण कस्टमर केअरला विचारून करू शकतो. आणि काय करायचं की आपल्या मोबाईलमध्ये 2 सिम कार्ड बसतात. ओके. एक सिम कार्ड आपल्या ऑफिसला जो आपण नंबर दिलेला तो ठेवायचा. दुसरा सिम कार्ड आपल्या, आता प्रेमिला मॅडमच्या बाबतीत सांगायचं, त्यांनी आपल्या मिस्टरांच्या नावावर ID ट्रान्सफर करायचा आणि मिस्टरांच्या नावावर एक सिम कार्ड घ्यायचं. आता बघा, बिझनेस करायचा आहे ना, तर काही एफर्ट्स आपल्याला घ्यायला पाहिजे, काही वेज आपण अवलंबायला पाहिजे. मिस्टरांच्या नावावर सिम कार्ड घ्यायचं, तो
आपल्याच मोबाईलमध्ये टाकायचा. ओके. आणि मिस्टरच्या मोबाईलचा जो सिम कार्ड आहे त्याच्यावरून त्या नंबरवरून आपण स्टेटस ठेवायची. ओके. म्हणजे ऑपरेट कोण करणार आहे, तुम्हीच करणार आहे. ओके. तिथे फोटो आपल्याच सिस्टीमचे तुम्ही ठेवणार आहेत, बिफोर आफ्टर ठेवणार आहेत. ओके. किंवा जे काही लिंक आहेत ते ठेवणार आहेत, किंवा रिझल्ट शेअरिंग ठेवणार आहेत, सकाळी जो व्यायाम केला त्याचे व्हिडिओ तुम्ही ठेवणार आहेत. तुमचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही मिस्टरांच्या स्टेटसवर ठेवू शकता. ओके. कारण हे कोण ठेवणार आहे, तुमचे मिस्टर ठेवत आहेत. ओके. ऑपरेट तुम्ही करताय. कळलं का? असं तुम्ही करा. म्हणजे इन्क्वायरीज आल्या तर कोणाला येतील, तुमच्या फोन नंबरवर येतील, कारण तो फोन नंबर तुमच्या मोबाईलमध्ये आहे. ओके. बोलणार कोण, तुम्ही बोलणार आहेत 1 to 1. तर नाव कोणाचं, तुमच्या मिस्टरांचं, काम करणार कोण, तुम्ही. मी असंच करतो. ओके. माझ्या कोणत्याही फ्लायर मध्ये डॉक्टर सुधीर असं नाव नसतं, डॉक्टर विनया सुधीर बनशेळकर असं नाव असतं. ओके. कोणी विचारलं, मला तर कोणी विचारलं नाही आजपर्यंत, पण मी ते इथिक्स पाळतो की ऑफिसला जाईपर्यंत माझ्या शर्टवर हे बटन असतं. ऑफिसमध्ये एंट्री करण्याच्या आधी मी हे काढून ठेवतो आणि बाहेर निघाले की लगेच लावतो. ओके. आणि माझ्या खिशामध्ये नेहमी फ्लायर असतं आणि फ्लायरवर पण माझ्या मिसेसच नाव आहे आणि ते द्यायला मी कुठे कधी मागे पुढे बघत नाही. ओके. तसं तुम्ही करा आणि जिथे कुठे अडचण येते तर तिथे आपण असं निश्चितपणे करू शकतो. आणि प्रमिला मॅडम, जसं तुम्हाला निगेटिव्हिटी येते ना, तर आपल्या ट्रेनिंगमध्ये सांगितलेलं आहे चरणजित सिंग सरांनी, तुम्हाला निगेटिव्हिटी येते याचा अर्थ काय, तुम्ही राईट वेवर आहात. जो काम करतो त्याला अडचणी येतात, जो काहीच करत नाही, जो फक्त 50% डिस्काउंट घेऊन बसलेला आहे, त्याचे 1 वर्षात संपून जाणारे डिस्काउंट, पुढच्या वर्षात त्याला डिस्काउंट पण मिळणार आहे, तो परत मागे येईल. तुम्हाला 42% राहील. तुम्हाला हे डिस्काउंट टिकवायचं आहे, आपली सिस्टीम वाढवायची आहे, तर इफर्ट्स थोडे घेतले पाहिजे. आणि अडचणी येत राहतात. आज हा अधिकारी आहे, दुसरा अधिकारी येईल, प्रत्येकाचं लुकआउट वेगळा असतो. आपल्याला पुढे जायचंय तर आपण पुढे जायचं. ओके. आणि बोलायला तर कोणाला बंदी नाही. आपण लोकांना काय करतोय, हेल्प करतोय. तिथं न्यूट्रिशनचं कोणाला सांगू नका तुमच्या त्या हॉस्पिटलमध्ये. त्यांना मला सकाळच्या मॉर्निंग लिंकवर या, व्यायाम करता या. लोकांना व्यायाम करायला सांगणे काही चुकीचं आहे का? रामदेव बाबांनी काय केलं, रामदेव बाबांनी लोकांना व्यायामाला मोफत बोलवलं. लोक कित्येक वर्षपर्यंत हे चाललं. आता लोकांचं फेथ त्याच्यावर बसला. आता रामदेव बाबा जे काही सांगतील प्रोडक्ट, ते सगळे लोक डोळे झाकून घेतात. ओके. तर तसं तुम्ही चांगले बोलता, तुम्ही इन्व्हाइट करा, बरोबर आणा. ओके. आणि ऑफिसच्या एकदा बाहेर पडल्याच्या नंतर आपल्याला कोणी रोखू शकत नाही. तुम्ही कॅम्प घेऊ शकता, तुम्ही पॉम्पलेट देऊ शकता, 1 to 1 बोलू शकता, नाही का. तर तुमच्या मनातली निगेटिव्हिटी थोडं काढा. पूर्ण आपली हर्बल लाईफची कम्युनिटी जी आहे, तर सगळे लोक याच पद्धतीने काम करत आहेत, तुम्ही पण त्याच पद्धतीने काम करा. ओके. येस. थँक्यू. थँक्यू. येस, अतिशय सुंदर सोल्युशन डॉक्टर सुधीर सरांनी दिलेलं आहे. जे पण गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये काम करतात किंवा इव्हन प्रायव्हेट ऑर्गनायझेशन मध्ये काम करतात, त्या सगळ्यांनी हा पर्याय खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकतात. थँक्यू सो मच सुधीर सर. येस, आपण नागमणी मॅम कडे जाऊया. येस नागमणी मॅम. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग सर. मी ना सर नवीन 3 लोकांना मदत केली आहे या महिन्यात. पण मला ते वाढवायचं आहे आणि माझ्यासोबत काय व्हायलंय की मला घराच्या बाहेर पडता येत नाहीये. तर ना मला इन्व्हिटेशन करायला थोडं प्रॉब्लेम चाललाय. मी तसं माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये, सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये जेवढे लोक आहेत तेवढ्यांना टच मध्ये राहते. बट त्याच्यातले काही लोक आधी घेऊन मग सोडलेले आहेत, ते निगेटिव्ह झालेले आहेत. त्यांच्या म्हणजे मी त्यांना परत आणण्याचे प्रयत्न करत आहे. पण जे नवीन लोक आहेत की मला आता सुपरवायझरचं रिक्वालिफिकेशन कम्प्लीट करायचंय, पण त्याच्यासाठी मला एवढेच लोक नाहीत, तर मला अजून खूप लोकांची मदत करावी लागणार आहे. तर ते त्याच्यासाठी काय व्हायले की मला तेवढे लोक भेटत नाहीत की मी त्यांना इन्व्हाइट करावं. हा एक प्रॉब्लेम चाललाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की जेही लोक आता न्यूट्रिशन वगैरे घेतात आणि त्यांना म्हणजे मी खेड्यात राहते, तर बाकीच्या लोकांचे भरपूर असे प्रॉब्लेम आहेत की एकतर त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसतो किंवा नेटवर्कचा इश्यू आहे, असे बरेच प्रॉब्लेम असतात. तर त्यांनी कॉलला जॉईन होत नाहीये. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे?
आणि जास्तीत जास्त इन्व्हिटेशन साठी काय टूल अजून मला यूज करायला पाहिजे, हे एवढं पाहिजे. येस, पहिली गोष्ट तर तुमचं अभिनंदन, कारण काम करण्याकरता तुमची तळमळ दिसते तुमच्या प्रश्नांमधून, राईट. मला सांगा, बाहेर लहान बेबी असल्यामुळे बाहेर पडणं तुम्हाला अवघड झालंय का? लहान बेबी मुळे तर ठीक आहे, पण कसं आहे सर की म्हणजे इथून बाहेर पडण्याचं काही रिझनच नाही. घरून सगळं घरातच अवेलेबल आहे आणि असं काहीच म्हणजे बाजार वगैरे असं काही किंवा जॉब वगैरे काहीच नाहीये ना, त्याच्यामुळे मी बाहेर पडतच नाही. जे काही आहे ते सगळं नाही, घरी तुम्ही अवेलेबल. मॅडम बाहेर पडलाय म्हणून इन्व्हिटेशन करणं गरजेचं नाहीये. तुम्हाला इन्व्हिटेशन करण्याकरता सुद्धा बाहेर पडता आलं पाहिजे. प्रॉपर हा तयार होऊन बॅच लावून फ्लायर्स बनवलेत का तुम्ही? सर त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर मला माझ्या गावापासूनच बाहेर जावं लागेल, कारण इथं ना म्हणजे खूप छोटं गाव आहे माझं. बर, ओके. हा. गावात किती लोकांची लोकसंख्या आहे गावात तुमच्या? 2-2.5 हजार. मग ह्या 2-2.5 हजार लोक कंप्लीट झाले का तुमचे पोहोचून? नाही सर, आम्ही जेव्हा कॅम्प घेतलो होतो ना, सुधीर सर आणि विनय मॅम आले होते आमच्याकडं, तर ओके. तेव्हा मी 100-120 लोकांचं चेकअप केलं. त्याच्यातून जवळपास नवीन 8-9 लोकांनी घेतलं न्यूट्रिशन. रिझल्ट ओके. पण आले, पण काहीतरी निगेटिव्हिटी मग किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम असं करून मग ते हळूहळू काही लोक त्याच्यातले कमी झाले, पण काही लोक अजूनही जॉईन आहेत. मग मी आणि फायनान्शियल प्रॉब्लेम असतात आणि आता सध्या कसं आहे, पेरणीचे वगैरे दिवस, मग त्याच्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या अडचणी असतात. म्हणून मग मी सर त्याच लोकांना बार बार या गोष्टी सांगू शकत नाही, कारण मलाही माहिती आहे की त्यांच्या काय अडचणी असतात. तर मग मला हे लोक सोडून म्हणजे अजून पुढे जायचे, तर मला काय करायला पाहिजे? ते 2-2.5 हजार लोक कंप्लीट झालेले नाहीयेत, कारण काही लोकांना मी समजून सांगू शकत नाही सर. सुधीर सर, तुम्ही त्यांच्या गावाला गेलेले आहात, तुम्हाला त्यांना काही व्हॅल्यू ऍड करता येईल का? त्यांच्या सिच्युएशन तुम्हाला एक्झॅक्टली बेटर माहिती आहे. येस येस. आता काय मला असं वाटतं की एकदम सिनियर मेंटॉर्स आणि त्यांचे स्पॉन्सर बोलतायत, मधलाच मी एक बेसिक बोलतो की काय करायचं नागमणी मॅडम, की आपल्याकडे जे सर व्हॉट्सअप आवाज येत नाही. येतोय का? आता येतोय? मलाच येत नाही का? येतोय का? आवाज येतोय का? आता आता आवाज येतोय? येतोय सर, पण थोडा कमी येतोय तुमचा आवाज. एखादा ऍडिशनल डिव्हाइस असेल तर हा म्यूट करून त्याच्यावरून बोलता येईल का? येस, आता येतोय का आवाज? हा, आम्हाला येतोय. कदाचित नागवणे मॅडमला. बोला सर, येस, तुम्ही बोला. नागमणी मॅडम येतोय का आवाज आता? हॅलो. हा, तर ह्यावेळेस नागमणी हा मॅडमनी सर, काय, नाही यायला, येस, थोडा नेटवर्क इश्यू आहे. आता कसं आहे, मी का बोललो तर तुमचा आणि माझा इश्यू सेम आहे, लक्षात घ्या. कारण हर्षद सर औरंगाबाद मध्ये राहतात, विनय मॅडम आणि सुधीर सर लातूरमध्ये राहतात. तसं जर विचार केला तर तिथं बऱ्याच गोष्टी आहेत त्यांना हे करण्यासाठी वगैरे बाकी, असं मला वाटतं. मलाही तसंच वाटायचं. पण नेमकं काय आहे की मी अशा वेळेस काय केलं की जे आपले व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला जे आपल्याला बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपले मित्रमैत्रिणी किंवा बाकी इतर जणांनी ऍड केलेलं असतं, नातेवाईकांचा ग्रुप असतो, तर त्या ग्रुपमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपण इन्व्हिटेशन देऊ शकतो. किंवा फेसबुक आपलं असतं किंवा इंस्टाग्राम असतं, तर फेसबुकवर सुद्धा आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांना मेसेंजर मधून किंवा वैयक्तिकरित्या त्यांना आपण मेसेज करून सुद्धा आपण त्यांना इन्व्हिटेशन देऊ शकतो. त्याच्याबरोबर आम्ही कधी कधी काय करतो की फेसबुकमध्ये एखादी आपण शॉर्ट पिक्चर असतो किंवा एखादी काही छोटी क्लिप असते ते बघत असतो, तर हेल्थ रिलेटेड जेवढे क्लिप्स आहेत तर त्याच्या खाली आपलं जे काही इन्व्हिटेशनचं आपण तयार केलेलं असतं त्याला कॉपी करून पेस्ट करायची त्या कॉमेंट्समध्ये. म्हणजे कदाचित ते पुन्हा रील दुसरे बघतात, त्यावेळेस ते आपलं देखील ते वाचून आपल्याला देखील कदाचित एखादं येऊ शकतं. युट्यूबवर आपण पाहत असतो हेल्थ रिलेटेड, जर समजा काही युट्यूबवर सर्च करत असेल, पाहत असेल आपण, तर तिथे जाऊन कॉमेंट्स मध्ये आपले पेस्ट करत राहायचं. म्हणजे आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे किंवा एखाद्याचं इंस्टाग्रामवर पाहता पाहता हेल्थ रिलेटेड काय असेल तर आपला ते कॉपी पेस्ट करायचं जे काय असेल ते. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला कसं पोहोचता येईल, किंवा एखादी पेपर मधली हेल्थ रिलेटेड बातमी ऑनलाईन असते पेपर जो, तर त्याच्या खाली कॉमेंट्स म्हणून सेक्शन असतं, तिथं आपलं कॉमेंट टाकून द्यायचं. अशा विविध मार्गाने आपण छोट्या गावामध्ये राहून सुद्धा सोशल मीडियाचा प्रॉपर वापर करून जास्तीत जास्त लोकांना आपण पर्यंत पोहोचू शकतो, असं मला वाटतं. ट्राय करत राहा. ट्राय ट्राय नेव्हर क्राय. म्हणजे लढायचं नाही तर आपल्याला लढायचं आहे, हीच दिशा बघायची आहे. तुमचं माझं सेम आहे असं मला वाटतं.
म्हणजे एक भावा बहिणीची जी कहाणी म्हणतो आपण, तसा प्रकार घडलेला आहे. मी पण खूप खेडेगावामध्ये राहतो आणि तुम्ही पण राहताय. मला हेवा वाटतं या लोकांचा, अरे यांना कुठेतरी काही ना काही आहे. आणि आपल्याला परंडा म्हणजे कुठेतरी बाजूला पडलेलं असं आहे, पण तरी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्यातूनच आम्हाला हे ऑनलाईनच लीड मिळाले. सुधीर सर असतील किंवा अलका अनिल असतील किंवा अजून कोण असतील, तर ते सगळे ऑनलाईनच आम्हाला मिळालेले आहेत. तर तसं तुम्ही ट्राय करा. रोज एक 20 इन्व्हिटेशन तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. रोज युट्यूबच्या 20 लोकांमध्ये त्या हेल्थ रिलेटेड पोस्टमध्ये जाऊन कॉमेंटमध्ये तुम्ही हे करा. फेसबुकच्या ह्याच्यामध्ये करा. वेगळ्या मार्गाने करत राहा. नक्की आपल्याला फायदा पडेल. येस, असं मला वाटतं. थँक्यू. येस येस, आनंद सरांनी खूप छान. थँक्यू सो मच डॉक्टर आनंद सर. सुधीर सर काय ऍड करणार? येस, आनंद सरांनी खूप छान व्हॅल्यू ऍड केलेली आहे. निश्चितच नागमणी मॅमला त्याचा उपयोग होईल. आणि अजून एक सांगायचं आहे, नागमणी मॅमनी त्यांच्या मुलीला तालुका प्लेसला शाळेमध्ये टाकलेलं आहे. तर मला वाटतं त्यांना मुलीला सोडवायला किंवा घ्यायला दोन्हीपैकी एक करावं. आणि तिथे जाऊन त्या निमित्ताने तुम्हाला बाहेर पडता येईल, शहरामध्ये जाता येईल आणि तिथे जाऊन इन्व्हिटेशन तुम्ही करू शकतात. असं मला वाटतं. मला एक आता म्हणजे सुचलेलं तुम्हाला सांगते. तर ह्या प्रकारे आणि सरांनी जे सांगितले, फेसबुक लीड किंवा इंस्टाग्राम किंवा आपलं व्हॉट्सअप जे आहे ते पण यूज करून तुम्ही लीड जनरेट करू शकतात. तर प्रयत्न सोडायचे नाहीयेत, करत राहायचंय. येस येस येस, बिलकुल विनय मॅडमनी सांगितल्याप्रमाणे. हा बोला सर, बोला. येस येस. तर नागमणी मॅडमनी ह्याच्या आधी एमपीसीचा अभ्यास सुरू केला होता. ओके. आणि त्या प्री पण पास झाल्या होत्या. ओके, बरोबर आहे का? हा, जर समजा तुम्ही मेन्स पास झाले असत्या तर तुम्ही सर्व्हिस करायला दुसऱ्या गावात सर्व्हिसला गेल्या असतात. बरोबर आहे ना? सर्व्हिस लागली असते बरोबर. तुम्हाला, तर तुम्हाला घरातून त्या शहरापर्यंत. ओके, असं आपण गृहीत धरू ना की सर्व्हिस गावाच्या जवळ आहे, तर आपण काय करू, अपडाऊन करणार. तर सर्व्हिसची आपण आहे म्हणून तुम्हाला घरच्यांनी तुम्हाला अपडाऊन करायला परवानगी. ओके, ही पण एक ऑपॉर्च्युनिटीज आहे ना. इथे पण तुम्हाला पेमेंटच, तुम्हाला पेमेंट आहे. तर तुम्ही चरणजित सरांचं उदाहरण जर दिलं आपल्या घरी, ओके, अबाउट 10 crores पर मंथ किंवा पार्थिव, थोडं आपल्याला घर सोडलंच पाहिजे. ओके, तर असं सांगेल की एखाद्या घरातली स्त्री जेव्हा ठरवते एखादी गोष्ट आपल्या कुटुंबाच्या भल्याकरिता, मग त्या कुटुंबातले बाकी मेंबर तिला रोखू शकत नाही. एम क्लिअर आहे की मी जे करणार आहे माझ्या मुलांच्या फ्युचर करता करत आहे. त्याकरता मी तुम्हाला एक आयडिया दिली होती की तुम्ही एका चांगल्या घराचा फोटो, चांगल्या गाडीचा फोटो, मुलाचं चांगल्या शिक्षणाच्या युनिव्हर्सिटीचा फोटो आपल्या घरात लावला पाहिजे. आणि आपल्या घरातले सगळे मेंबर, सासू सासरे किंवा सगळ्या मेंबरला लावलं पाहिजे. त्याने तुम्हाला विचारलं पाहिजे, हे घराचा फोटो इथं कसं लावलाय, ह्या अशा घरात आपल्याला जायचं आहे, हे अशा गाडीत आपल्याला फिरायचं आहे, ह्या विद्यापीठामध्ये माझे मुलं शिकायला जातील, मग त्याकरता मी एक काम करणार आहे. मग सगळं घर पर्यंत जातील की चल मी तुला मदत करतो, की तुमचे मिस्टर तुम्हाला सांगतील की चल मी तुला मदत करतो. आता काय झालंय, तुमचं एम आहे पण तुमच्या घरच्याच एम आणि तुमचं एम एकत्र नाहीये. त्यांचं एम इकडे जाते, इकडे जाते. ओके, ते अलाईन व्हायला पाहिजे. जेव्हा अलाईन होतं ना, आता सगळ्यांनाच लागू आहे, आम्हाला पण लागू आहे, सगळ्यांना लागतं. एम अलाईन पाहिजे. ते कसं अलाईन करायचं हे बायकांना बरोबर माहित असतं. ओके, आता ते मी सांगायची गरज नाही, तुम्ही ते बरोबर करू शकता, बाय हुक और बाय क्रूक. ओके, तर हे करा, एम अलाईन करा. आणि दुसरं एक चांगली अपॉर्च्युनिटी काय, मुलीला चांगलं शिक्षण पाहिजे. ओके, त्याकरता घरामध्ये बंड करायचं. ओके, मोठ्या गावात राहायला जायचं. हा, सासू सासऱ्याला सोडायचं नाहीये आपल्याला, शिक्षणाकरता म्हणून घर करायचं आहे. आणि ऑपॉर्च्युनिटी काय की तिथे गेल्याच्या नंतर हेल्थ फॅसिलिटी चांगली मिळते, सासू सासऱ्यांना पण तिथे हेल्थ फॅसिलिटी चांगली मिळेल. जे कोणतं जवळ आहे, सगरोळी आहे किंवा बिलोली आहे, ओके,
आता लोक मोठ्या मोठ्या शहरात शिफ्ट होतात. ओके, आपण हर्बल लाईफ मध्ये उदाहरण बघितले. आम्हाला जे ट्रेनिंग द्यायला आले होते एक्स्ट्रा वॅगनच्या थायलंडमध्ये, तर त्यांनी त्यांचं कंट्री बदलून ते गेले होते, देशच त्यांनी बदलला होता. ओके, तसं देश तर बदलायला आपल्याला सांगत नाही कोणी. आपल्याला फक्त काय करायचंय, एका गावातून दुसऱ्या गावामध्ये आपल्याच कनेक्टिव्हिटीमध्ये जायचंय. हे केलं पाहिजे, याच्याशिवाय नाही होणार. थोडं सीमोल्लंघन करायलाच पाहिजे. आपण काय करतो, सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स, त्यांनाच फोन करा, त्यांनाच फोन करा, मग एके दिवशी एक सगळे कॉन्टॅक्ट संपतात. नवीन फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब हे करायचेच आहे, पण ते हातचं सोडून पळत्याच्या मागे नको. हे पण करा, तेही करा. माझा असा अनुभव आहे की ह्या फेसबुकच्या किंवा युट्यूबच्या लिंक जे मिळतात ना, ते फार कमी टिकतात. ऍक्च्युली परसिस्टंट फार कमी राहतात. सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सचे लोक किंवा आपल्या रोजच्या पाहण्यातले लोक जे तुम्हाला वर्षापासून बघत आहेत, तुमच्यातलं चेंज त्यांनी बघितलेलं आहे, असेच लोक टिकतात. ओके, आता माझा एक्सपिरियन्स फार काही दिवसाचा नाहीये. ओके, मला जसे आपण एक्सपिरियन्स येतील, पण माझा जोपर्यंत एक्सपिरियन्स आहे तोपर्यंत सांगतो की तुम्ही ह्याच्यावर वर्क करा. तुमच्या गावामध्ये जे काही अंगणवाडी सेविका आहे, जे काही ग्रामसेवक आहे, जे काही तलाठी आहे, ते बाहेरून येतात. ओके, त्यांना तुम्ही इनलाइट करा आणि त्यांचं जे कॉन्टॅक्ट लिस्ट आहे ते वापरा. कदाचित तुमचा जो तलाठी आहे तो नांदेडून येत असेल किंवा मोठ्या शहरातून येत असेल, तो कदाचित तुमचं न्यूट्रिशन घेणार नाही, पण त्याच्या घरामध्ये जर कोणी ओबीज असेल, त्याच्या घरामध्ये कोणी ब्लड प्रेशरवाला असेल, त्याच्या घरामध्ये कोणी डायबिटीज असेल, तर तो तुमचे पॉम्पलेट त्यांना देऊ शकेल. म्हणून तुमच्याकडे नंबर ऑफ पॉम्पलेट्स वेगवेगळ्या विषयाचे असे पाहिजे आणि ते तुम्ही फ्रीली तुम्ही वाटले पाहिजे किंवा तुमच्या वतीने कोणीतरी वाटलं पाहिजे. गावामध्ये असे खूप लोक भेटतात की त्यांना तुम्ही 100 रुपये जरी दिले ना रोजचे, तो जाऊन दिवसभर पॉम्पलेट वाटून येईल, कारण त्याला 100 रुपये सुद्धा मिळणार नाही अदरवाईज, बरं का. असे बेरोजगार आणि होतकरू मुलं शोधा आणि त्यांना हे पॉम्पलेट द्या की तो हे वाटून ये. तुमच्या वतीने तो काम करतो ना, तुम्ही घराच्या बाहेर गेले का, पण तुमच्या वतीने तो काम करणार आहे. असे वेज आपण शोधले पाहिजे. काही सक्सेस होतील, काही होणार नाहीत. पॉम्पलेट छापा, ब्लॅक अँड व्हाईट छापा, काही हरकत नाही, कलरफुल करायची. पॉम्पलेट छापा आणि तुमच्या वतीने कोणीतरी ते बिलोलीमध्ये वाटलं पाहिजे, कोणीतरी ते सगरोळीमध्ये वाटलं पाहिजे, कोणीतरी ते जवळच्या विसिनिटीमध्ये वाटलं पाहिजे. तुमचं मेडिकल दुकान आहे सगरोळीमध्ये, तिथे तुमच्या नावाचा बोर्ड लागला पाहिजे, वेलनेस कोच नागमणी, काही दिवसांनी डॉक्टर नागमणी होणार आहे. ओके, नॅचरोपॅथी डिग्री मिळणार आहे ना तुम्हाला. तर सध्या तूर्त जे आहे ते लावा आणि त्या लोकांनी तुम्हाला तिथे संपर्क केला पाहिजे. आणि एक तुम्हाला सांगतो की आपल्या घरच्या लोकांना आधी अलाइन करा, मग ते तुमचं बॅनर लावायला, तुमचं फोटो फोटो लावायची गरज नाही, नावच लावायचं आहे. मग काही असे लोक तुम्हाला कॉल पण करतील, काही चांगले पण असतील, काही वाईट पण असतील. डिस्प्यूट व्हायचं नाही. लोकांचं इंटेन्शन कळलं आपल्याला चुकीचं आहे, लगेच त्याला ब्लॉक करायचं. त्यातून काही तुम्हाला लीड्स मिळतील, तिथून तुम्हाला एखादं डायमंड मिळेल, काय सांगता येत नाही. तर सगरोळी तर खूप मोठं शिक्षणाचं प्लेस आहे, तिथे खूप लांबून लांबून विद्यार्थी येतात. ओके, विद्यार्थ्याच्या तिथे जाऊन कॅम्प घ्या. विद्यार्थ्याला जर पटलं तो आपल्या पॅरेंटला सांगेल की मला हे न्यूट्रिशन घ्यायचं आहे, मला तुम्ही हे अरेंज करा. काहीही होऊ शकतं. शिवानी शेट्टी मॅडमचं उदाहरण आपल्या समोर आहे. ओके, येस, मी थोडं जास्त वेळ घेतला असेल, पण हे प्रत्येक उदाहरण माझ्याकरता लागू आहे, इतरांकरताही लागू आहे. ओके, आणि आता हे नवीन पिक्चर जो आहे ना, बाई पण भारी देवा, ओके, त्यामध्ये काय मला माहित नाही, पण ते पिक्चर बघून जे येणाऱ्या महिला आहेत ना, त्यांचं कॉन्फिडन्स मात्र फार म्हणजे जोरात वाढलंय बघा. येस, बघा, आनंद सर पण गेले होते. आनंद सर पण मी गेलेत, आता मी त्यांचं आता द्यावं मी लागेल मला. मी ऑलरेडी तुमचं व्हॅल्यू ऍड झाल्यानंतर हेच सांगणार होतो की हे पिक्चर बघा, याच्यामध्ये 6 बहिणी आहेत आणि त्यांच्या घरची कंडिशन खूप वेगवेगळी असते, पण ते कसे सासू सासऱ्याला मॅनेज करून, कसं नवऱ्याला मॅनेज करून त्यांनी त्यांचं टार्गेट अचीव्ह केलं की तिथं मंगळागौर हे एम होतं, तरी सुद्धा त्यांनी त्यांचं जे काही पुरोगामी होतं ते सगळं सोडलं आणि कशा प्रकारे त्यांनी ते त्यांचं ध्येय अचीव्ह केलं हे त्याच्यामध्ये आहे. तेच आपल्याला प्रत्येक लेडीजने बघावं. पण ह्यात लेडीजने बघितल्यानंतर नवऱ्यांचं अवघड आहे एवढं मी निश्चित सांगू शकतो. पण तरी ठीक आहे, मी हे सांगणार होतो की तुम्ही हे पिक्चर बघा, तुम्हाला नक्कीच एक आयडिया येतील चांगल्या. येस, आणि सुधीर सरनी जे सांगितलं तेच ह्या बाई पण काय ते भारी देवा
याच्यामध्ये आहे. येस. येस, खरोखरच नागमणी मॅडमचा प्रश्न मी तर होता. म्हणेन जोडीनेच बघावा हा पिक्चर, कारण त्यानंतरच म्हणजे कळतं की बाबा काय काय भूमिका असतात, किंवा जाणीव असते. नाही असं नाही, प्रत्येक पतीला आपल्या पत्नीच्या ह्याची, पण ते परत एकदा हायलाइट होतं आणि तो पिक्चर आपण खरंच अनुभवतो असं म्हटलं तरी चालेल. खूप सुंदर पिक्चर आहे. तर मी असं म्हणेल की विनया मॅमने परत सुधीर सरांना न्यावं एकदा. येस आणि येस हर्षद मॅडम, सर हे गेले होते. हा. पिक्चर येण्याच्या आधीच, म्हणजे मला तर ती स्टोरी माहित नाही, पण पिक्चर येण्याच्या आधीच माझी म्हणजे बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती की विनयाने ऍक्टिव्ह व्हावं, विनयाने 4 लोकांना बोलावं, 4 लोकांना कन्व्हिन्स करावं. आणि ते एवढ्या हर्बलाईफ मध्ये जॉईन झालो मी सप्टेंबर 2021ला, आणि ते आता या काही महिन्यापासून ते प्रत्यक्ष होताना मी पाहतो. झूम मिटिंगवर लोकांना इन्व्हाइट करते, बोलते वगैरे वगैरे. आणि याकरता काय होतं माहितीये का, हे प्रत्येक आता हे चेंज होते बरं का. पुरुष हे आधीच्या जनरेशनचे आणि या जनरेशन खूप डिफरंट आहेत. ओके. कारण आता लोकांना कळले की स्त्रियांना वाव दिला पाहिजे. त्यांना जर वाव दिला, ओके, तर ओव्हरऑल कुटुंबाचंच भलं होणार आहे. कारण त्यांना कॉन्फिडन्स देणं फार महत्वाचं आहे. काही पुरुषांना आज कळले, काहींना उद्या कळेल, पण निश्चितपणे बदल हा होणार आहे, होईल, हे आशा ठेवून. आणि हर्बलाईफ काय करायचं, ओके, हर्बलाईफ काय करायचं, कारण इथे स्त्रियांना वाव आहे. मॅक्झिमम लेडीज आहे. स्नेहल शेट्टी सारख्या, माधवी शेट्टी सारख्या एवढ्या खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी काम केलं. ते स्वतः स्टेशन समोर उभं राहून फ्लायर वाटले. आजही आपण वाटू शकतो का, बघा विचार करा. त्यावेळेस मी असं मनामध्ये ठेवतो की माझ्या जागी जर अमोल खिलारे असतील तर ते कसे काम केले असते. मी हिला सांगतो की तुम्ही सरिता शिंगारे जे आपण पाहतो त्यांचा आदर्श ठेवा ना. माझ्या जागी सरिता शिंगारे मॅडम असत्या तर त्या काय केल्या असत्या, असं विचार कर, हिला नेहमी सांगतो मी. ओके. आणि असं अनस्टॉपेबल होऊन आपण काम करा. सगळं आहे त्यांच्याकडे, तरी त्या काय काम करतात की मला स्टँड व्हायचंय, माझं काहीतरी स्वतःचं करायचं आहे. ओके. फार काही मोठा आदर्श शोधत जायची गरज नाही, आपल्या अवतीभोवतीच आहेत. आपल्याला फक्त आपणच थांबू शकतो, बरं का. आणि मी एक तुम्हाला उदाहरण देऊ का, एक सांगू का, कदाचित ते कटू असेल, कोणी पर्सनली पण घेऊ नये. जेव्हा एखाद्या स्त्रीला एखादं काम करायचं नसतं ना, तेव्हा ती सांगते नवऱ्याला विचारून सांगते, किंवा आमच्या घरी विचारून सांगते. मुळात तिलाच ते करायचं नसतं. आणि जेव्हा एखादं म्हणजे जेव्हा आपण पुरुषांना विचारतो, ओके, नाही नाही मी करतोच ते, नाही माझ्या हातामध्ये सगळं आहे, पण बायकोला विचारल्याशिवाय तू काही करणार नसतो. ओके. इथं हा फरक आहे. तर एकदा बाईने ठरवलं ना की मला करायचं आहे, तर ती करणार म्हणजे करणार. ओके. तर इथे अनस्टॉप, तुम्हाला कोण स्टॉप करते, तुम्ही स्टॉप करताय. ओके. घरच्यांना तुम्ही शिक्षणाकरता मुखेडला जाऊन राहिला होता नागमणी मॅडम, बरोबर आहे का. ओके. तिथे तुम्हाला घरच्यांनी परवानगी दिली तिथे राहण्याची, नाहीतर अदरवाईज दुसऱ्या ऑर्थोडॉक्स कुटुंबामध्ये ते काही शक्य नाही. मग तुमचे कुटुंबीय चांगले आहेत, तुमच्यावर फेथ आहे, तुम्हाला सपोर्टिव्ह आहेत. आता राहिला प्रश्न, आता हे पुढे जाण्याचा एक स्टेप तुम्ही केली, सुपरवायझर झाला, पुढचा एक टप्पा आपल्याला जायचा आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण घर भरून चित्र लावा. ओके, मला हे बनायचं आहे, मला एवढे पॉइंट करायचे आहेत. का करायचंय, मुलांकरता. कारण पुढच्या पिढीच्या करता आपले सासू सासरे, मामा मामी सगळेजण आले नसतात की नाही नाही आपला मुलगा डॉक्टर शिवाय तर कमी काही झालाच नाही पाहिजे. ओके, एक उदाहरण दिलं मी, पण हे होणार, निश्चित होणार. येस, थँक्यू. मला खरोखर धन्यवाद द्यायची इच्छा होतीये नागमणी मॅडमला, कारण त्यांच्या प्रश्नात विचारला त्यांनी आणि त्याच्यानंतर सुधीर सर आणि आनंद सरांनी ज्या प्रकारची उत्तरं दिलेली आहेत ना, ती खरोखर असलेल्या, म्हणजे आता मला वाईट वाटतंय जे लोक ज्यांनी मीटिंग लिव्ह केलेली आहे, कारण इतकं प्रॅक्टिकल उत्तरं त्यांना मिळालेली आहेत. आणि मला असं वाटत होतं की ही उत्तरं फक्त नागमणी मॅडम करता नव्हती, कारण त्यांनी फक्त हा प्रश्न विचारलाय, पण असे चॅलेंजेस भरपूर स्त्रियांना, भरपूर लोकांना आहेत. तर रिअली हॅट्स ऑफ तुम्हाला दोघांना, इतकं सुंदर तुम्ही त्यांना व्हॅल्यू ऍड केलेली आहे. आणि आय एम शुअर नागमणी मॅडम आता ह्याच्या पुढे निश्चितच डिमोटिवेट होणार नाहीत आणि नवीन नवीन अजून प्रकार शोधून काढतील, जेणेकरून ते जास्तीत जास्त प्रकारे इन्व्हाइट करतील लोकांना. बरोबर आहे नागमणी मॅम? येस, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. येस, इट्स ऑलरेडी 9:40.
अजून काही कोणाला बोलायचं असेल, काही प्रश्न असेल तर बोला. अदरवाईज आपल्याला शार्प 5:30 उद्या परत जॉईन व्हायचं आहे. एनी क्वेश्चन्स? मला असं वाटतं आजचं जे सेशन झाले दोन्ही कोचेस करता सुद्धा आणि सुपरवायझर्स करता, दे वर रिअली अमेझिंग. आपल्याकडे अक्षरशः स्टार्स आहेत, स्टार परफॉर्मर्स आहेत, ज्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने व्हॅल्यू पण डिलिव्हर केली. ऍट द सेम टाइम प्रश्नांनाही पण खूप छान प्रकारे उत्तर दिलेलं आहे. सो आपण डेफिनेटली एव्हरी 8 to 10 days अशा प्रकारचे सेशन्स नक्कीच परत रिअरेंज करूया, जेणेकरून आपण सगळेजण मोटिवेटेड राहू आणि आपापले सगळे गोल्स अचीव्ह करू. राईट? So see you all tomorrow morning sharp at 5:30. Once again, thanks to each and every one of you. Special thanks to Dr. Anand sir, Dr. Vinay ma'am, Sudhir sir, and Dr. Rama More ma'am for taking this initiative and arranging such a special session. Thank you. Thank you so much. See you tomorrow morning. Bye-bye.